श्री स्वामी समर्थ. आज आहे दुर्गाष्टमी. नवरात्रामधली दुर्गाष्टमी. या दिवशी एक पाठ श्री दुर्गा सप्तशीचा नक्की करावा. तर आजचा हा दुर्गा सप्तशती पाठ महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठे श्री तुळजाभवानी माता, श्री सप्तशृंगी माता, करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी आणि श्री रेणुका माता माहूर या पैकी एक आपली कुलदैवत असते प्रत्येकाची. या 3.5 पीठापैकी एक आपली जी कुलदैवता असते त्या कुलदैवतेचं नामस्मरण करून आपण दुर्गा सप्तशीचा पाठ करणार आहोत. श्री तुळजा भवानी माता की जय. श्री स्वामी समर्थ. देवीचे 5 मंत्र. देहि सौभाग्य आरोग्यम, देहि मे परम सुख, रूप देहि जय देहि यशो देहि दिशो जाई, सर्वबाधा प्रशमन्यम त्रैलोक्यस्या खलेश्वरी एवमेव त्वां कार्यम अस्तम व्याधि विनाशनम, सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, सर्वबाधा प्रशमन्यम त्रैलोक्यस्या खलेश्वरी एवमेव त्वां कार्यमस्तु वैरी विनाशनम, पुत्रा देहि धनं देहि सर्वकामच्च देहि मे, रूप देहि जय देहि यशो देहि दिशो जाई. स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुवे नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पुण्यदत्तावतार दिगंबरेश्वरी स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुवासवदनं कंठाटोपी चमाला दंडकमलधरू कटाय रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि. आता करूया प्रार्थना. जय जय अध्यार परत्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा येतीवर, जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडेशा वेदवंता जगद्गुरु सुखदाम निवासिया, सर्व साक्षी करून आले भक्तजन तारा अनंत रूपे नटलासी, तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तू जबाई, तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र, अष्टदी कपाली समग्र तूच रूपे नटलासी, करता आणि करविता तूच हवी आणि होता, दाता आणि देविता तू समर्थ निश्चय, जंगम आणि स्थिर तूच व्यापले समग्र, तुझे लागे अधिग्राम कोटे नसे पाहता, असून निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेचा, वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातही नावरे, विष्णू शंकर एकसरे कुंठे झाले सर्वई, मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती, सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता, दृढ ठेविला चरणी माता रक्षा मजे समर्था, कृपा कटाक्ष दीनाता दासांकडे पाहावे आता, इतकी प्रार्थना नविजय आपल्या मना, कृपा समुद्राय मीना आश्रय देई सदैव, पापतापाने दैत्य सर्व जाऊ निर्सोनी, लोकी सौख्यदम परलोक साधन करावे, दुस्तर भाव सागर याचे पाव्या पहिलं तीर्थ, मच निसाचार प्राप्त हो मधला ते, आशा मनीषा तृषा कल्पना निवासना भ्रांती बोली नाना नबात, तुझ्या कृपेने किती वर्ण आपले गुण घ्यावे मज सुख साधन, अज्ञात मेने सोनी ज्ञान करू दई प्रकोटपै, शांती मनी सदा वसो वृद्धाभिमान नसो, सदा समाधान वसो, तुझ्या कृपेने अंतरी बहुदुःख निरसो, तुझ्या भजने चित्त वसो, हृदा विषयांची नसो, वासनाया मनाते सदा साधू समागम, तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम, दुर्गम जव पंत व्यवहार वर्तता नपड भ्रांती चिंता अंगेन यावी सत्यता, सत्य विजय सर्वदा आपतावर पोषण न्यायमार्गावल, इतके दयावरदान कृपा करून समर्था, सोनी संसारात प्राशिंदव नामामृत प्रपंच आणि परमा तेने सुगम मजलागे, करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझी अठाई वार्ता
मीपणाची नसेची, माझ्या ठाई वार्ता मीपणाची नसेच. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. 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 एकरण. श्री दुर्गाय नमः. श्री दुर्गाय नमः. श्री दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र. ईश्वर उवाच. शतनाम सांगतो मी तो ऐक कमलानने, पाठमात्रे जयाची या दुर्गा संतुष्ट होते. ओम सती साध्वी भवप्रीता भवानी भवमोचिनी आर्या दुर्गा जयाध्या, त्रिनेत्रा शूलधारिणी पिनाक धारिणी चित्रा चंडघंटा महातपा मनबुद्धी संहारकारा चित्तरूपा चित्ता चित्ती सर्व मंत्रमयी सत्ता सत्यानंद स्वरूपिणी अनंता भाविनी भव्या सदागती शांभवी देवमाता जे चित्तारत्न प्रिय सदा सर्व विद्या दक्ष कन्या दक्ष यज्ञ विनाशिनी अर्पणा अनेक वर्णा जे पाटलावती पट्ट्यांबर परिधान कमलमंजिरी रजनी अमेवे क्रमाकुरा सुंदरा सुरसुंदरी वनदुर्गा ते मातंग मुनी पूजिता ब्रह्मानी महेश्वरी इंद्री कौमारी वैष्णवी तथा चामुंडा एव वाराही लक्ष्मी जय पुरुषा कृती विमल उत्कर्षणी ज्ञाना क्रिया नित्यात्मबुद्धिता बहुला बहुल प्रेमा सर्ववाहन वाहना नि शुभहन नि महिषासुरमर्दिनी मधुकैटभंती जे चंडमुंड विनाशिनी सर्वासुर विनाशा जे सर्वदानव घातिनी सर्वशस्त्रमयी सत्या सर्वत्र धारिणी तथा अनेक शस्त्रहस्ता जे अनेक शस्त्रस्य धारिणी कौमारी एक कन्या जे किशोरी युवती यती प्रौढा एव कन्या जे वृद्ध माता बल प्रदा महोदरी मुक्तकेशी घोररूपा महाबला अग्निज्वला रौद्रमुखी कालरात्री तपस्विनी नारायणी भद्रकाली विष्णू माया जलोदरी शिवदूती कराली जे अनंता परमेश्वरी कित्यानी जे सावित्री प्रत्यक्षा ब्रह्मवादिनी हे ऐसे रोज वाची जो दुर्गा नाम शताष्टक साध्य त्यास नाही काही त्रैलोकी देवी पार्वती धनधान्य सुता जया गजाश्वादी वैभव चतुर्वर्ग तथा अंथी लाभे मुक्ती सनातन कौमारीशी पूजनीया ध्याता देवी सुरेश्वरी पराभक्ती सवे पूजा म्हणा नामा शताष्टक सिद्धी लाभतया होती देता तीवर देवता दास्यत्व करते राजे राजश्री प्राप्त होतेस गोराचनालक
कुंकुमाने सिंदूरकपूर मधुत्रयाने लेखुनी यंत्राविधीने धारी सदा होई शिवाप्रमाणे भौमामासा अर्ध्या रात्री चंद्र शतभिषांतरे लिहून वास्ता स्तोत्र लाभे संपत्ती भाविका इति श्री विश्वसारतंत्रे दुर्गा अष्टोत्तर शतनाम स्तोत्रम समाप्तम। दिव्या कवचमस्य श्री चंडिकवसस्य ब्रह्मऋषानुष्टुप छंद चामुंडा देवता अंगन्या सूक्त मातरो बीजम दिगंबंद देवस्तास्तव श्री जगदंबा प्रत्यर्थ सप्तशती पाठांगत्वे जपे विनियोगाम नमश्चंडिकाय मार्कंडे वचाती गुह्यते संसारी मानवर सर्व रक्षका पितामह ते सांगावे अद्यापि न दिले गुणे ब्रह्म उवाच ऐसे गृहेत तम विप्रा सर्वभूतोपकार देवी कवच पुण्याच्या ऐकावे ते महामुने प्रथम शैलपुत्रीचे द्वितीय ब्रह्मचार्य तृतीय चंद्रघंटाती कुष्मा डा चौथी असे पंचम स्कंदमाता ती षष्टकिती आणि असे सप्तकाल रात्री ती महागौरी ती अष्टमा नवम सदिरात्री ती नवदुर्गा यशस्विनी हे सर्व नाम सर्वज्ञ महात्मा वेद बोलविला अग्नीत जळता कुणी शत्रूने खिळतारेने विषम संकट माझे यार्था शरणागत न त्यांचे होतेसे किंवा अशुभ रण संकटी विपत्तींना दिसे डोळा शोक दुःख भय नसे ज्या भक्तास प्रति देवीची भावे श्रेयस वृद्धी तो देवेश्वरी तुझ्या नामी त्यांची रक्षा सुनिश्चित प्रेतारूढ तुझ्या मुंडा वाराही महिषासन इंद्री गज समारूढा वैष्णवी गरुडासन महेश्वरी वृषभा रूढ कुमारी शिकी वाहना लक्ष्मी पद्मासन देवी पद्यहस्ता हरिप्रिया श्वेतरूपधरा देवीश्वरी ऋष वाहना ब्रह्मानी हंस समारूढा सर्वभरण विभूषिता माता समस्ता ईशा या सर्व योग समन्विता भूषणे शोभती नाना रत्न नाना सुशोभित क्रोधयुक्ता समस्या रती शोभती देवता शंखचक्र गदा शक्ती हलयानी मुसळा युद्धे खेटक तोमरानी पशुर पाषाणकी कुंत त्रिशूला युद्ध शारंग आयुध उत्तम दैत्यांच्या देह नाशाशी भक्ता अभय घ्यावया दैत्यांच्या हितासाठी देवतांच्या हितासाठी देवी शस्त्राचं धारिते नमस्ते महाद्रौद्रे महाघोर पराक्रमे महाबले महावसे महाभय विनाशिनी पाहता भय शस्त्रोची देवी गिमज रक्षतु पृथ्वीशेंद्रिय रक्षाया अग्नेयी अग्निदेवता वाराही दक्षिणे दिशे नैऋत्य खडकधारिणी वारुणी पश्चिम दिशे वायव्य मृगवाहिनी कौमारी उत्तर दिशे ईशान्य शूलधारिणी ऊर्ध ब्रह्मणी रक्षावी वैष्णवी अधवासी दश दिशा रक्ष ऐसी चामुंडा शवभावना वाहना पुढे पुढे जय रक्ष विजय रक्ष मागुनी अजाता वाम भागाशी दक्षिणे अपराजिता उद्योतिनी शिकारक्ष उमारक्ष तु मस्तका मालाधरी ललाटाशी दक्षिणे अपराजिता त्रिनेत्राती भुवर मध्य यमघंटाती नासिका शिखयनी चक्षुमध्याशी कानाशी द्वारवासिनी कपोल कलिकारक्ष कर्णमुलासी शाकंकरी सुगंधा नासिकारक्ष उत्तराष्टाशी चर्चिका अधरा अमृतकला जिवेलती सरस्वती दंतारक्ष वाय रक्षावी कौमारी कंठदशेशी चंडिका घाटीशी चंद्रघंटाती महामायाती टाळूशी हनवटीशी कामाक्षशी वाणीशी सर्वमंगला ग्रीवेशी भद्रकाली ती पृष्ठवंशा धनुधरी नीलग्रीवा बहिकंठा नीलिका नीलकंबरी स्कंधाशी खडगिनी रक्ष भाऊशी वज्रधारी दोन्ही हाताशी दंडनी रक्ष अंगुली अंबिका शुलेश्वरी नखा रक्षकुशी रक्षकुलेश्वरी स्तना रक्ष महादेवी मना शोक विनाशिनी हृदया ललिता देवी उदरा शूलधारिणी नाभिशी कामिनी रक्ष गुह्येश्वरी तथा पूतना कालिंगा गुदा महेश वाहिनी कटिभागा भगवंती टोळगे विद्यावासिनी रक्षावे कामपूर्णाती पोटरीशी महाबला घोट्याशी नरसिंहती पादपृष्ठाशी तेजसी ती श्रीपादुंगले रक्ष तलवे तलवासिनी दृष्ट कराली नखशी केशाशी वृद्धव केशनी राम रोमकुपाशी कैबरी त्वचा वागीश्वरी तथा रक्तमज्जावसा मास हाड मैधाशी पार्वती अस्त्रा अशी कालरात्री ती पित्ताशी मुकुटेश्वरी पद्मावती पद्म कोशा कफा चुंडामणी तथा ज्वालामुखी नकतेजा भेदा सर्वसिद्धेशी ब्रह्मानी वीर्य रक्षावे छाया छत्रेश्वरी तथा
अहंकार मनबुद्धी रक्षावी धर्मधारिणी प्राणापान रक्ष व्यान उदान समान हे रक्ष वज्र हस्ताती प्राण कल्याण शोभना रसरूप गंध शुद्ध परशाशी देवी योगिनी सत्व रजतम गुणा रक्ष नारायणी सदा रक्ष आयुषी वाराही रक्ष धर्माशी वैष्णवी यशकीर्ती लक्ष्मी विद्या रक्ष चक्री नीती धना इंद्राणी गोत्र रक्षावे रक्षावे पशुचंडिके महालक्ष्मी ते पुत्राशी रक्ष पत्नीशी भैरवी पंथाशी सुपंथा रक्ष मार्ग क्षेमकरी तथा राजद्वारी महालक्ष्मी विजया सर्वता सीता रक्षाहीन से स्नान कवच ची नच बोलले रक्षावे त्या स्थळी देवी जयंती पापनाशिनी शुभेच्छांतरे त्यांच्या पाऊल टाकता कुठे कवचा स्मरून जावे तेथे जाणे असेल की अर्थलाभ मिळे तेथे सर्व इच्छापूर्ती जय अभिष्टित वस्तू चिंतावी तेथे प्राप्ती सुनिश्चित परमेश्वर परम ऐश्वर्य अतुल लाभे तो भूतलावरी निर्भय होतेच त्याला संग्रामे न पराजय त्रैलोक्य माझी तो पूज्य कवचाने सुरक्षित दुर्बल देव तांशी जय देवी कवच हे असे तरी काल संधीच्या वेळी वाचावे भाव ठेवणी देविकेला प्राप्त होती त्रैलोक्य पराजय आयुष्य वर्षाची अपमृत्यू कदा नव्हे नाशती व्याधी साऱ्या माता कोड आणि मुर्गी स्थावर जंगमानी कृतीन वेशनाशती अभिचारिक जे काही मंत्र तंत्र भूमितळी भूचर खेचर आणि नाशती जलदेवता कुलदेवी जन्मदेवी माला डाकिनी शाकिनी अंतरिक्षचरा घोरा डाकिनी ज्या महावला ग्रहभूत पिशाच जय यक्षगंधर्व राक्षस ब्रह्मराक्षक वेताळ कुष्मांड भैरवादिक कवच हृदयी ज्यांच्या पाहता पळती तया होते सामान्य राजाशी ते सतेज यशवान तो यशवाडी तयाचे या कीर्ती मंडित भूतळी जप सप्तशती चंडी पहिले कवच वाचुनी हे वन पर्वतारण्य भूतळावर जोवरी संतती नांत्यासी पुत्रपौत्रादी तोवरी देहांती परमस्थान महामाया कृपावळे सुरदुर्बळ जय नित्य भक्ता ते साध्य होतेस पावे तो देवरूपाशी भोगी सौख्य शिवा सवे ओम श्री देवी कवच कुलदेवता चूर्ण अर्पणमस्तु अर्गला स्तोत्रम ओमास्य श्री अर्गला स्तोत्र मंत्रस्य विष्णुर्षिः अनुष्टुप छंदः श्री महालक्ष्मी देवता श्री जगदंबा प्रत्यर्थ सप्तशती पाठांगत्वे जपे विनियोगः ओम नमश्चंडिकाय मार्कंडे उवाच ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमस्ते जयत्वं देवी चामुंडे जय भूतार ते हारिणी जय सर्वगते देवी कालरात्री नमस्ते मधुकैटे हंतारे विधा ऋतवरदे नमः रूप जय यशदेई नाशविषड विकार हे महिषासुरः तारे भक्तासे सुखदे नमो रूप जय यशदेई नाशविषड विकार हे रक्तबीज वदे देवी चंडमुंड विनाशिनी रूप जय यशदेई नाशविषड विकार हे शुभ निशुभ दुम्राक्ष मर्दिनी देवी विक्रमा रूप जय यशदेई नाशविषड विकार हे पद्यपाद वंदिता सर्व सौभाग्यदायिनी रूप जय यशोदेई नाशविषड विकार हे अच्युत रूप चरिते सर्व शत्रुविनाशिनी रूप जय यशोदेई नाशविषड विकार हे निष्पापकारिणी चंडी वंदिता भक्तीने तुला रूप जय यशोदेई नाशवी षड विकार हे भक्तीने स्तोत्र जगाते चंडिके व्याधी नाशिनी रूप जय यशोदेई नाशवी षड विकार हे चंडिके जय तुला नित्य पूजती भक्तीने जन रूप जय यशोदेई नाशवी षड विकार हे घ्यावे सौभाग्य आरोग्य घ्यावे मज महासुख रूप जय यशोदेई नाशवी षड विकार हे द्वेषी नाशोत जय माझे मजलाव महाबल रूप जय यशोदेई देई नाशवी षड विकार हे देवी कल्याण हो माझे मिळो संपत्ती उत्तमा रूप जय यशोदेई नाशवी षड विकार हे देव दैत्य शिरोरत्न घासती चरणावरी रूप जय यशोदेई नाशवी षड विकार हे विद्यावंत यशवंत लक्ष्मीवंत सोजन रूप जय यशोदेई नाशवी षड विकार हे प्रचंड दैत्य दर्प गणे चंडिके शरणागत रूप जय यशोदेई नाशवी षड विकार हे चतुर्भुज चतुर्मुख अस्तु ते परमेश्वरी रूप जय यशोदेई नाशवी षड विकार हे विष्णू करी नित्य स्तोत्रा भक्तीने देवी अंबिके रूप जय यशोदेई नाशवी षड विकार हे हिमाचल सुत नाथ गातैसे परमेश्वरी रूप जय यशोदेई नाशवी षड विकार हे इंद्रानीपती सद्भाव पूजिते परमेश्वरी रूप जय यशोदेई नाशवी षड विकार हे प्रचंड भुजदंडाचे होत निगर्भ दानव रूप जय यशोदेई नाशवी षड विकार हे जी श्री अंबिके भक्तासी देशी आनंद थोरतो रूप जय यशोदेई नाशवी षड विकार हे मनासारखी पत्नी संसार सिंधू तारिणी मनोहर लाभावी ते कुलबान सहचरी
हे स्तोत्र आधी वाचुनी वाचा सप्तशती पुढे जपसंख्या फल लाभे सवे परचूर संपदा. श्री दिव्यार्गल स्तोत्रम श्री कुलदेवता चूर्णार्पणमस्तु. अत कीलक स्तोत्र ओमास्य श्री कीलक मंत्रस्य शिवऋषी अनुष्टुप छंद श्री महासरस्वती देवता श्री जगदंबा प्रीत्यर्थ सप्तशती पाठांगत्वे जपे विनियोगम नमश्चंडिकाय. ओम मार्कंडे उवाच ओम विशुद्ध ज्ञान देहाय त्रिवेद दिव्यलोचना श्रेया प्राप्तिनिमित्ताय नमो सोमार्थधारिणे अभि कीलका सभे. हे महासूत्र कळे पुरे मंत्रसिद्धिताया पाठी कल्याण प्राप्ती साधका उच्चाटनादी सिद्धीशी दुर्बल वस्तू लाभण्या. सप्तशती स्तोत्र ऐसे देवी सिद्धार्थ देते. न मंत्र न औषध तंत्र नको साधन आणखी जपावी न फळा येते. सर्व उच्चाटनादिक सिद्धी अन्यत यंत्र मंत्राने थोर सप्तशती तरी उत्तर लोक शंकेशी दे भगवान शंकर. सप्तशती स्तोत्र ऐसे एकची जपता पुरे समाप्ती तसे तत्त पुण्या गुप्त ठेवी महेश्वरी. कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी तिथी पाहुणी सप्तशती मंत्र जपे देवी संतुष्ट त्या गुणे. देवीशी सर्व वाहुनी प्रसाद सेवने तिचा कीलक नाम या कर्मा शिवप्रोक्त सुमंत्र हे. ऐसे कीलक साधुनी वाचे सप्तशती सदा पाशर्द. तो देवीचा सिद्ध गंधर्व होतेसे संसारे भयना कुठे सर्वत्र फिरतामही अपमृत्यू चके त्याचा मोक्षताला मारोनिया. कलिका निष्किल हे जाणून पाठ हा बरा दोष ना राहते कोणी. फळे सप्तशी तया सौभाग्यादी स्त्रियांमध्ये हा तो संतोष देवीचा हितकारी स्तोत्र ऐसे करा पाठ निरंतर. मंदस्वरे स्वल्प प्राप्ती पूर्णता उच्च गायनी उच्च स्वरे करावा हा पाठ. सप्तशती सदा ईश्वरजीच्या भावे सौभाग्य आरोग्य संपदा शत्रुहानी मोक्ष सिद्धी तुला का भुलती जन. श्री दिव्या कीलक स्तोत्रम श्री कुलदेवता चूर्णार्पणमस्तु. रात्री सुक्त ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावणी महामाया सत्वी अशी. ब्रह्म उवाच तु स्वाहा तु स्वदा देवी विष्टकार स्वरात्मिका सुधा तु अक्षरे नित्य त्रिधा मात्रात्मिका सीता बिंदुरूपार्ध मात्र अनुचर्या तुझे रूप. सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची. तुझं उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वाची कल्पाती. ग्रासशी जना उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये संवार रूप कल्पाती. सृष्टीरूपे जगन्माये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोहस्वरूपा. हे महादेवी महासुरे प्रकृती तुझी सर्वांची गुणत्रय विभावनी. कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी. राम ती तू बुद्धिबोध लक्षण लज्जा पृष्टी दृष्टी शांती तू क्षमा खडकधारिणी. शालिनी गदानी घोरा शंकानी चक्रांतता चापशर धरे देवी भूषंडी पर्यायुद्ध. सौम्य सौम्यता रामाजी तू सौम्य अतिसुंदर परापरा होऊन थोर तू एक परमेश्वरी. सत्याची शक्ती ती तूच सर्व रूपिणी सर्वशक्ती सत्वायशी. स्तोत्र होई तोकडे सृष्टीपालन सहर्ता निद्राधीन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्राची. मज विष्णूची माये तू शंकर प्रलय देश तुझा आधार त्या शिवा. सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा नसुनी योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वचे प्रशंस्ती. करावे मोहिती अशी दुर्शम मधुकैठभा. जगदीश्वरी श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजबुद्धी विष्णूची मारावे दैत्य दोन्हे. रात्री सुक्त श्री कुलदेवता चूर्णार्पणमस्तु. श्री दुर्गाय नमः. अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला. देवीचा महिमा कैशी मधुकैटप नाशतो सुरसमाधी वैशते. मेधा ऋषी सांगत विनियोगम. ओम प्रथम चरिस्य ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंदा नंदा शक्ती रक्तदंतिका बीजाग्निस्तव ऋग्वेद स्वरूप श्री महाकाली प्रत्यर्थ. प्रथम चरित्र जपे विनियोगा. ध्यान ध्यान खड्गा चक्र गदानी चाप परिगा शूला भूषंडी शिरा. शंखाधारण जी करी त्रिनयना सर्वांगभूषाधारा. नीलसारखी कांती पाद दशका सेवे महाकालिका. नाशाया मधुकैटभा सत्वी विधी निद्रा जगन्नायका. ओम नमः चंडिकाय. ओम मार्कंडे उवाच. सूर्यतनय सवर्णी म्हणून बोलती. आठवा उत्पत्ती कथा त्यांची विस्तार एक सांगत. कल्पावंत महामाया तेने मन्वंतराधिप सावर्णिक सूर्यपुत्राचा एक वृत्तांत. शुभपूर्वी स्वराची श्यामाजी चैत्रवंश भूपती सुरतनाम महाराजा समसित मंडला पुत्रा समान तो राजा प्रजापालन तत्पर. कोलावद वंशी वैरेनी धावा त्यावर बोलला. दंडनीती सुरतांचे घोर संग्राम तकोरी. कोलावद वसी जे त्यांनी तरी सुरत जिंकला. रण सोडून तो आला संभाळी पुरे
आपले जिंकले तेही वैरेनी भूपतिशीन झाला. मत्यबली दुष्टात्मा भूपदर्बल पाहुनी सेना बल लुटून राजधानीशी जिंकते शिकाऱ्याच्या मेषराजा होऊन आशुस्वारतो दुर्दैलोप पाहे जाते सगोर कानिनी आश्रम मेधामुनींच्या हिंसक ही विसाविले शोभनीय शिष्यरुंदे रान सुंदर पाहितो तेथे सत्कारीला राजा पाहिला आश्रमावरी काननी विचारेने त्या श्रेष्ठ सत्संग शांतीशी ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी माझ्या पूर्वजांचे ते राजधान्य सेमज सत्ता ज्यांच्या जवळी दृष्ट ते वृतक पडीक छत जनवृंदांशी कोण वारील त्या खळा माझा हत्ती शूरपृष्ठ काय त्याची गती असे माझ्या सत्य जे होते ते राजे असतील की स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती त्यांच्या मजेत लुटता सारे त्यांचे जाईल काय ते सुरचित्ता वाहुनी दुखी स्वगत त्या मना मेदांच्या श्रीम पाय आला वंश कुणीतरी कोण तू कुठून आला शोकचित्त तुला दिसे काय कारण येण्याशी विचारे भूपती त्या सप्रेम बोलला राजा दुःखी अनंतर जाणून विनम्र वंश तो बोले प्रणाम करून रूपा मंगल निर्मल चित्त राजांच्या वंश गदगद झाला मोकळे करून चित्त हदगत त्यांशी बोलला वंश वाच समाधी नाम्य वंश उन्मत्तनी काकुली स्त्रीपुत्र दुर्जन माझे काढले माझे बाहेर धन नारी पुत्र हे ना आता कोण पसे जगी विश्वघातकी झाले बांध लुटते धना दुःखीस्त मी यवना आलो गृहवंता नाकळे असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा विवेचनामध्ये त्यांची दुःख देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे राजवाच स्त्रीपुत्र धनजय वनवासी कारण प्रिय लोभी नारी पुत्र वाटते का बरे तुम्हा वंश वाच आपण बोलता जे कसं ते रुचले मन माझे नाव रे हे वा करावे काय नसुचे पितृस्नेह नसे पुत्रा धनचक छळती मजपती प्रेम न पत्नी आत्मीय वैरी झाले काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी श्वास मिला मग घेऊन हृदय दुःख भोगत नकळे ममता कैसी जल्ली चित्ती माझी भाषण हृदय आपताना भुले मी करू कसे मार्कंड वाच मेधामुनींच्या सेवेसे आले जवळून सर्व ते वरिष्ठ राजा सुरत समाधी नामवंश तो विनय नीतीने भावे आदर बसले पुढे वंश वैश्य राजा करी काही वार्तालाप तया सळी राजोवाच भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नाची माझी आम्ही पराधीन चित्तांचा तेने दुःख बहुमज सर्वांगीसी ममता माझ्या गत राज्यस्थ नसे सत्ता आता माझे अज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढायला हा वंश वैश्य दुःखी असे येते जनयुक्त राहून ममता यांची ना तुटे दोघेही सारखे झाले आलो मुनी तुम्हा पुढे ममता दोषयुक्त जिकडून झोंबली आम्हा अज्ञान असून आम्ही नकळे घेरलो कसे एवे काही नाही की आम्ही मूढ झालो आता पुरे ऋषुवाच भगवंता समासाचे कळे विषय नान हे भोगती दिवसा कोणी रात्री भोग कुणा रुचे भिन्न भिन्न विषयांची चवी ऐशी जनांतर दिवारात्री कोणी भोगी विके किनार त्यामध्ये सुज्ञापूर्वक भोगी विषया लागे मानव पशुपक्षी मृग तैसे भोगती विषया नर नारी परिसौख्य भोगती पशुपक्षी ही स्वयं श्रुधा तृषा याशी परिमोही चित्त हे पिलां शोधन देते कळून मोह असा आपणा प्राप्त जे काही भोगावे दीर्घकाळ ते मानव इच्छते पुत्र पशुपक्षी हे इच्छते नाशमानाकडे सारे तरी माया प्रभाव हा मोहन सर्व लोकांशी ज्ञानी तेही न मोकळे चराचर मायापाशी बांधले दृढ जय दिसे योग निद्रा महामाया तैचे बळे सर्व हे जी श्री जगता सेविता पावले तुझी भक्ताशी वर मोक्षांचा प्रसन्न ती देते से जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधला जिने सर्व महसी ती हेतू सर्व बुद्धीची पेरिका देवी सनातनी माया पराविद्या तर्कही जगदेश्वरी विष्णूंची महालक्ष्मी सुसेविका ईश्वर बल ज्यामध्ये त्यात ही परमेश्वरी राजवाच स्वामी कोण महामाया हे देवी कळवा मा जगीची जन्मली कोटे कैसे चरित्र देवीचे प्रभाव रूप सांगाय प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून ते सारे ऐकू इच्छित मन ऋषिवाच जगतरूपी नेतरूपाती देवी विश्वव्यापका देवकार्य सिद्ध व्हाव्या जन्म जन्म घेतेसे अरूपा धरून रूपा उत्पन्न लोकी होतेसे कल्पाती रिजला होता श्री विष्णू शेषासने कर्ममळातून त्याच्या मधुकैटप जन्मले ब्रह्मांसी धावले खाया ब्रह्मा मानी महाभय विष्णू नेत्रयोग निद्रा भावे स्तोत्र करी तिच्या आदिश्वरी विश्वाचे धारण करी विश्व हे संसार पाळवणी सारा घडीत मोडी क्षणामध्ये तेज स्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण उपमा घ्याव्या नाही तुलनेश कुणी तुझ्या आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पाहुणी जागा नवया त्याला योग निद्रेस तो सत्वी ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मस्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावणी महामाया सत्व्याशी ब्रह्मवाच तू स्वदा देवी विष्टकरा स्वरात्मिका सुधा तो अक्षरे नेते त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदुरूपा अर्धमात्रा अनुचर्या तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तुझं उद्भव सृष्ट्या पालन करते सर्वाची कल्पाती ग्रासूची जन उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये संवार रूप कल्पाती सृष्टी रूपे जगन्माये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामहोस्वरूपाय महादेवी महासुरी प्रकृतीत सर्वांची गुणत्रय विभावनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी राम ती बुद्धिबोध
लक्षण लज्जा पृष्ठी तृष्टी शांती तू क्षमा खडक धारिणी शूलानी गदानी घोरा शंकरनी चक्रानी तथा शापशर देवी भूषंडी पर्यायुध सौम्य सौम्य तारामध्ये तू सौम्य अत्यसुंद परापरावंत थोर तू एक परमेश्वरी सत्य सत्याची शक्ती ती तूच सर्वरूपिणी सर्व शक्ती सत्वाशी स्तोत्र होई तोकडे सृष्टीपालन सहरता निद्रा देना तुझ्या गुणे नसे समर स्तोत्राचे मध विष्णूचे माये तू शंकर प्रलय देश तुझा आधार त्या शिवा सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा नसून योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्व ते प्रशंसी करावे माहिती अशी दृश मधुगैटभा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजबुद्धी विष्णूची मारावे दैते दोन हे ऋषी वाच तमाधिष्ठा त्रिदेवी सत्वली ते दवाशी नेत्र नासिका हृदय भाऊ श्री वक्ष विष्णूंचे निघाले त्यातून देवी ब्रह्मा सन्मुख झाली एकवर्ण जलमध्ये शेषाच्या शयनात योगनिद्रेतून उठला स्वामी श्री जनार्दन मधुकैटभर दुरात्मा बलवान पराक्रमी दैत्य ते पाहता झाला श्री विष्णू तानावर क्रोधारक्त नेत्राने ब्रह्माशी खाऊ इच्छिती उठवणे विष्णूंचे महसंग्राम त्यासी बांधला पंचसहस्र वर्षे ते भाव युद्ध रंगती उन्मत्त झाले योद्धे महामाया विमोहित दैत्य म्हणते विष्णूचे वरमागमन पिसित श्री भगवान वाच प्रसन्न तुम्ही दोघेही तरी निष्प्राण व्हा जणी घ्यावा वरवीत कहा दुसरा निलगे ऋषी वाच धोका वरमळे जल सर्वत्र पाहणी पाहते म्हणते विष्णूशी आम्हा वदावे जल नाजते ऋषी वाच तथास्तु म्हणून तेव्हा शंखचक्र गदाधर जांगेवर ठेवणी दोघांचे सिरगे हरी ब्रह्मांच्या स्तुतीसाठी माया प्रकटली अशी ऐक महात्म्य देवीच्या वर्णता मी पुन्हा तुला एम ओम श्री अच्युतविरच्युतम प्राकृत भावार्थिकायाम श्री मार्कंडे पुराणे मन्वंतरे देवी महात्मे प्रथमाध्याय श्री कुलदेवता चूर्णार्पणमस्तु अध्याय दुसरा एकत्र देवांचे उद्भव त्या देवीचा महिषासुरसेनेची करी निष्प्राण तो जरे विनियोग ओम मध्यचरित्रस्य विष्णू ऋषी श्री महालक्ष्मी देवता औष्णिक छंद शाकंभरी शक्ती दुर्गा देव बीजम वायुसत्वम आयुर्वेजम स्वरूपम श्री महालक्ष्मी प्रत्यर्थ दुर्गा चरित्र जपे विनियोगा ध्यान ओम शोभ्याक्ष गदानी शक्ती परुष घंटा धनुष्य कुंडिका शोभे अंबुज खडक शंख सुरभी अष्टदशी हस्तका शूला पाश सुदर्शना धरितसे हती प्रसन्नना सेवी मी महिषासुरपर्णी श्रीलक्ष्मी पद्मासना ओम ह्रीं ऋषिवाच देवदैत्यामध्ये पूर्वी शतायुद्धरण झाले महिषासुर दैतेंद्र देवांचा तो पुरंदर महाबलिष्ठ दैत्याने देवसैन्यास जिंकले महिषासुर स्वर्गाचा इंद्र होऊन बैसला पराजित देवता गेल्या ब्रह्मास करुणी पुढे शिव विष्णू जेते होते विराजित सुरेश्वर महिषासुर दैत्यांचा सांगती जय देवते पराजय देवांचा सविस्तर निवृत्ती सूर्यचंद्र अग्निवायू यम इंद्रावरुणाधिक महिषासुर गांजुनी स्वयं झाला दिशरी स्वर्गीचे देवभूमीचे फिरते ही नदीने ते मानवा परिप्रशी भोगती दुःख यातना दैत्यांचे वृत्त सांगून झाले शरणागत नाशा दैत्याचा तो सांगा साध शक्य दे देवता पडलेल्या भारी ऐकता शिवविष्णू ते क्रोधारक्त शिनी झाले विकटी ताटल्या बहुचक्रपाने महाकोपी तेजवाही मुखातीने ब्रह्मा आणि शिवांचे इथे त्यात समजले इंद्रादी अन्य देवांचे तेज पाहुणी उद्भव एकत्र झाले सारे पर्वतकार उज्वल प्रज्वलित महातेज आपल्या सर्व दिशा देवता पाहती नेत्रे तेजशी तुलना नसे तेजातून निघेणारे प्रकाश पडला तिचा व्यापले तरी लोकाशी शिव तेज तिचे मुख यमराज जय तेजे केसडोईस वाढले महातेज श्री विष्णूची भुजा उत्पन्न त्यातून चंद्र तेज स्तन दोन्ही इंद्र तेजातून कटिवरुणापासून जांगाने तेंबा तेज पृथ्वीचे पद ते ब्रह्मतेजाने सूर्य तेजात आगळ्या करंगळ्या वसु तेज कुबेराच्या चेनी नासिका प्रजापतीच्या तेजे वाढले दात देवीच्या अग्नितेजात त्रिनेत्र संदेशी भुकटी तिची कानवायतून झाले मिळाले देव तेज जे त्यातून देवी कल्याणे प्रत्यक्ष रूप पावली होता दर्शन देवीच्या महिषासुर पीडित प्रसन्न देवता झाल्या परतेज भाकले एक शूल दिला प्रेमे पिनाका धरे शंकर एक चक्र हरिदे आदरे अंबिके प्रतिवरून शंख देता हे शक्तीचे दान अग्नि दे दिला धनुष्वाईने भाती दोन शिरास ऐरावताचा घंटा वज्रातून दिले सहस्र नेत्र देवेश भाग्यशाली पुरंदरे यमने दिला दंडवरून पाश देवीशी प्रजापती अक्षमला ब्रह्मा तो देख मंडलो रोमरोमी महातेज सूर्यदेवी भावनाशी प्रदीप्त काल ढाल काळाने तलवार दिली तिला शिरसिंधू हार वस्त्र दे कुंडल चुंडामणी देईकडे अर्धचंद्र दे कवीर भाऊ शिन परे दोन्ही पायाशी गळ्याशी सरी साजरी मुद्द्या बनल्या रत्नाच्या घातल्या अंगुल्यामध्ये निर्मल फारसा देई विश्वकर्मा
सर्षत्वासर भेद कवच देवीशी दान देतेसे कमलमाला वक्षाशी सर्वदा फुलेल ऐसी सागर देवीशी देई पद्य पुष्पकरामध्ये हिमाचल दे स्वरेशी सिंहवास्यास्तव नाना रत्नमणी देई मधुपात्र कुबेर दे पृथ्वी धरता महानागशेष दे नागहारतो अनन्य देवता देते अस्त्र शस्त्रादी गोष्टीने ऐशी सन्मानली देवी अनन्य देवताने उच्चस्वरे 88 ती करी थोर गर्जना भयानक नाद झाला गर्जना व्यापली नभी आकाशी शुद्ध उठला भरले नभ त्यागुने गगनीनाद मावेना नभे स्नान वाटले विश्व घाबरले सारे सिंधुशी कंप झाला कंपित झाली पृथ्वी सर्व पर्वत हालती भवानी सिंहवाहिनी देवता जय गर्जे भक्तिभावे महिषामर्दिनी महर्षिनी नम्रत्वे स्तोत्र मांडले भक्तिभावे महर्षिनी नम्रत्वे स्तोत्र मांडले श्रीलोकालुब्ध पाहुनी उठले सैज दैत्य ते सुसज्जित दैत्य सेना समोरी धावले त्वरे महिषासुर महाक्रोधे म्हणे काय झाले सिंहनाद तेथे झाला धावला दैत्य त्या स्थळी त्रिलोके भरले ते जयसी देवी दिसे तया पृथ्वीशी दाबणे देवी आकाशी झळके शिर व्याकुळ सप्त वाताळ धनुष्य दोरी वाज सहस्रभुज दंडाची देवी धाई दिशा दिसे प्रारंभ झाला युद्ध दैत्य देवीच्या इथे त्या शस्त्र प्रहारणे दिशा सर्व प्रकाशला महिषासुर सेनेचा चक्षुरतो अधिपती गरी शस्त्रार्थ वर्षा तो चामर सैनिका सवे 60 सहस्रतींचा उदाग्र स्वामी तो लढा 1 कोटी रतीं तो स्वामी लढे महातून तीक्ष्ण रोमासी लोम 5 कोटी रती सवे रती 60 लक्ष सवे स्वामी बाष्काळ तो लढे गजाश्वी 1 कोटी ते घेऊन परिवारात 5 अरब रतींचा बिडाल स्वामी तो लढे सहस्रत महादैत्य दे ससैन्य वाहनातून वाहने सहस्र कोटी महिषासुर त्या सवे ससैन्य करी युद्धाशी हत्तीरथ यातून तोमर विधी पालय शक्ती फरसा खडग मुसळ पट्टीशादी असो शस्त्रा प्रहार करते खडबदाव्या देवी दरवीचे प्रहार करते खूर घेरली देवी दैत्यांनी चाललेले युद्ध तुंबळ उठले दैत्य ते काही देवीशी शक्ती हानते फेकते पाशे ते काही मारते खडक कोणी ते उद्योग सर्व दैत्यांचे दुर्गादेवीस मारण्या क्रोधावली महादेवी दैत्य शस्त्रार्थ तोडी ते थोडीही थकली नाही मुख मलान नसे जरा शस्त्रार्थ मारे दैत्यांशी सत्वी ऋषी देवता वाहन सिंह देवीचे वनात वनवा जसा रणात असुरा मारे विचारे भय सोडून निश्वास सोडता देवी सहस्र गणत तक्षणी सहस्र होऊन दैत्या शस्त्रार्थ मारतीरणी फरसा विधिपालाने खडगपट्टीशी घेऊन सामना घेती दैत्याचा शौर्य वीर विलक्षण निर्भय देवीची नेते वधुनी असुरा जना नागरे शंका आनंदे वाजवती पुन्हा पुन्हा त्रिशूल गदा शक्तीने खडगाने असुरा विधी देवीशी हर्षव्याते मृदंग ठोकती गण भयंकर घंटानादे मूर्छित मारले किती विशता विधी महादैत्य विधी देवी महाबला ओढले बांधुनी पाशे मारून तलवारती करी द्विधा असुरांची गदा घाव कोणावरी लागले मसळ कोणावर ते रक्त ते खळा शूलाने फाटली छती शव लोळे भूमीवरी वर्षाबाण करी देवी झाकले सर्व अंबर तुटल्या कटी दैत्यांच्या हाती व्याकुळ संघरी छिन्न भिन्न भुजा झाल्या कोणाची मान खडेल देवपडे दैत्याने गत प्राण कलेवरी मधुनी तुटले कोणी जांगाते दुखावले 1 हात 1 पाय 1 डोळा दिसे कोणा दैत्य कोणी असा वीर धडची राहिले जरी तो शस्त्र घेऊन धावे देवीशी युद्ध खेळण्या तुटले देह दैत्यांचे कबंद वाद्य ऐकून नाचते रणरंगी त्याचा आलसूर धरून या खडग शक्ती ऋष्टी हाती असंख्य दळे धावती देवीची मंदी थांबून मधछत्र फेकते रथाते अश्व तुटले वाहायले रक्त भूमीशी चालण्या नुरली जागा रक्ताच्या पाठ चाललेले अरण्य जळता अग्निदैत्य सेनात शिरण क्षणात झाली नष्ट जगदंबा महाबली इंधन जळते तसे दैत्य गेले मरून ते लागल्या राशी प्रेतांच्या रणांगण भयानक याळा हलवी सिंह गर्जना घोर तो करी व्याकुळ प्राण दैत्यांच्या ऐसे वदले किती देवीचे गणते लढती वदती दैत्य सैनिका संतोष देव आकाशी आनंदे वर्षती फुले ओम श्री अच्युत विरचितायाम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडेय पुराणे सर्वणकंत्वरे देवी महात्मे श्री द्वितीय अध्याय श्री कुलदेवता चूर्णार्पणमस्त अध्याय 3 सेनापती सवे मेले दैत्य सैनिक सर्व ते महिषासुर ही वदला धन्य दुर्गा महाबली ध्यान ओम कांती सूर्य सहस्र रक्त वसना कंठी शिरो मालिका रक्तालिप्त पयोधरा जपवटी विद्या भीतीवरा मुद्रा 3 करी त्रिनेत्रवदना भाळावरी चंद्रमा शोभे डोई धरून रत्नमुकुटा देवी नमो पाहि मां
ओम ऋषिवाच नाश पाहुणे दैत्याचा चक्षुर दैत्य श्रेष्ठ तो धावून आला पडती वधावय देवी अंबिका संग्रामी देवी वरती सोडी दैत्य असे शर मेरूच्या शकरी जसा जलवर्षा होतेसे देवी निज बाणाने समस्त बाण तोडले त्यांचे सारथे अश्वान्य असे विधारले धनुष्य ध्वजा तोडीने बाणे विधुने त्या खळा घाया लांग प्रत्यंग केला सेनापती त्वरे ढाल तलवार हाती तेव्हा घेऊन धावला धनुष्य रथ हा अश्वादी मुकला सारथी सेवका तलवार मारली भाळी सिंहाशी घावतो करी भुजा वामजी देवांचे प्रहार साधला तेथे भाऊशी लागता तुटली दैत्यांची तलवार ते सक्रोधन रक्तनेत्राने शूल घेऊन धावला भद्रकालीशी माराया फेकला नभमंडळी सूर्यासम प्रवाजाची चालाल तेजवंत देवीने शूल फेकून तोडाला शूल सत्वरी चक्षुर मारला वेगे घेते प्राण पडे खळ आला चामर धावून देवपडिक दुर्जन हत्तीवर तो बैसुनी शक्तीने मारी देवीशी देवी महाबलायसी हुंकार करता त्वरे शक्तीचा त्या नाश झाला चामरांच्या तक्षणी चामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारित बाणाने देवीने तोही खंडोनी टाकला त्वरे हत्तीच्या मस्तकी सिंह तेव्हा बैसे उडून या भाऊ युद्ध सुरू झाले दोघे बळ लावती दोघेही हत्तीवरून आले तेव्हा महतळी भयंकर प्राणे मारते ते परस्पर नाभातून उडी घेता सिंहाने शिर तोडले चामर दैत्य तात्काळ प्राण पडे भूमी शिला वृक्षादी बाराने उदग्र दैत्य तो असा देवीच्या हातून मेलाचे पटानी करालो तो उदय गदेने मत मेला बाणाने ताम्रान धक बाष्कळ विधिपालाने मारी देवी तक्षणी त्रिनेत्राने त्रिशूलाने उग्रस्य मारला त्वरे उग्र वीर्य महात हनु दैत्य तेही विदारले बिडाले तलवार धडापासून तोडला दुर्गम दुर्धर दुर्मुख दैत्या बाणाने नाश झाला सेना संवार ताई शेरेड्याचे रूप घे खळ महिषासुर ते ताप देवीचे गण त्रासले हुंदा अडा देत कोणाशी खुराने मार देते पुष्ट शिंगे कोणा मारी वेगाने मरते कोणी सिंहाना दे कोणी मेले निश्वास वायूने कोणी धरायाशी किती झाले देवीच्या गण त्या क्षणी सिंहाशी मारण्यासाठी महिषासुर धावला जगदंब प्रत्यवांतरी क्रोध दाटला महिषासुर त्वेषाने पर्वत उचले त्वरे शिंगाने पंकुनी भूमी गर्जना करी घोरतो वेगाने त्याच्या पृथ्वी कंप पावे क्षणोक्षणा पृष्ठाने उठती लाटा बुडवी सिंधू पृथ्वीशी शिंगाच्या हालचाल नासती मेघमालिना श्वासाच्या वायू गळतीने पर्वत पडती भूमी सक्रोध महादेचे पाहता चंडी कोपली व धार्द उठली तेव्हा क्रोध आला अनावर बांधला दैत्य पाशाने निबद्ध तया गुणे रेड्याचे रूप सोडून दुसरा ध्येय तो धारी सिंह होऊन धावे तो वाराला शिरावरी क्षणार्धात नर तो झाला खडग हाती असा दिसे ढाल तलवार देवी ती घेऊन घाव घालत्या सोडून ती मानवी रूपा झाला गज भयानक सिंह शोडी देवीच्या सुंड त्याचा महाबली खडगाने अंबिका तोडी झाला गज व्याकुळ दैत्य रेडा पुन्हा झाला तर लोकात राज्याचे चराचर त्रस झाले घाबरे फिरते जण सुरवी पिवणी अमृत उन्मत पावली रक्तनेत्री हसे तेव्हा जगन्माता महाबली बलोत्तम दैत्य गरजे शिंग मारून या पर्वत फेकते आकाशी पाडावे अंबिकेवरी देवीने बाण सोडून केले चूर्ण महाचल रतक्ष्ट ती सुधा देवी वाच शौर्य प्रकंपित देवी वाच तुझा विक्रम पाहू दे जोवरी मी पिते सुद्धा पडता तो प्राणीन गरजेतील सुरेश्वर ऋषी वाच ऐसे बोलून ती देवी दावी पायामध्ये खळ कंठाशी लक्षण त्याच्या शूलगाता करीत असे रेड्याचे मुख फाडून बाहेर येते सेनार देवी निज शक्तीने येथा अर्धा निरोधीला तरी तो धावला तेव्हा तलवार धरी करी मस्तक तोडी दैत्य महिषासुर मर्दीने आकाराने झाला दैत्य सेना पळे भय समस्त देवता तेव्हा प्रसन्नमुख भासती देवता महर्षी दिव्यस्त दुर्गास्तवन मांडती यशगंधर्व ते गाती करते नृत्य अप्सरा श्री अच्युतविरचितायाम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडे पुराणे सर्व कन्वंतरे देवी महात्म्ये तृतीय अध्याय श्री कुलदेवता चूर्ण अध्याय 4 इंद्रादी देवताद्वारा दुर्गाचंडी महाबली देवीचे स्तोत्र मांडली ती देवता वरदान दे ध्यान ओम कालाभ्राजी कटाक्षे अरिकुल भयदा चंद्रभाळी जयेशी शंका चक्र कृपाना त्रिशूलकर धरा धारी नेत्रा त्रयाशी सिय स्कंदादिरूढा त्रिभुवना किल पूर्ण तेजे करी जय घ्यावी दुर्गा जयाख्यासुरमुनी भवती सेविती सिद्धीशी जय ओम ऋषिवाच दुर्गा महान महिषासुर दैत्य मारी शक्रादी देव नमना लीन होती भारी लावण्याअंग फुलती यश सौख्यदाने देवीचे स्तोत्र करते सुरनम्रतेने जे विश्वव्यापक सदा जगदात्मशक्ती ते देव स्वर्गभुवनी जिच्या विभूती ती पूजनीय ऋषी देव जगजनला हो ते तैस नमिता हितदा मला ठावा प्रभाव
ठावा प्रभावन जिचा भगवंता ब्रह्मा शिवान वधवे नित्य स्तोत्रगाताची चंडिका अखिल जगत परिपालनांचा भाव विचार शुभमंगल भावनांचा जी पुण्यवंत सदांतरे भाग्यलक्ष्मी पाप्या भागाचं हृदया सद्बुद्धी उर्मी श्रद्धा महान कुलांतरे लाजळीशी पाळी जगासन नमित तिच्या पदाची नावर्णवय त्वदीय रूपाचित ऐसे ते शौर्य जय सुर नाशक थोर जसे जी देवी दैते समरी सकळ शूर चरित्र अद्भुत कैसे स तुम्ही अपार तू एक देवी त्रिगुणात्मक विश्वमूळ नेने हरी हर तुला नच दोष धूळ आधार तुझ सकल जग दंश भूता अव्यक्त तुझ परमा प्रकृती समसा स्वाहा स्वरूप तुझे तव नाम घोषे अज्ञात होती सुरतृप्त त्वदीय श्वासे श्रद्धा तृप्ते पितरा तव कारणे तेने स्वदा जन तुला म्हणतात माने तो मोक्ष साधनाचित महाव्रताचे तत्वज्ञ संयम जनी बहुमोल ज्याचे अभ्यासती मनी ज्या निगमापताला विद्यापरा तोचन अन्य तुझ्या रूपाला तो शुद्ध ऋग आयुज आणि सुसाम छंद ऐश्वर्य षटत्रय श्रुती धनधान्य मुद्रा तो भूमी आणि कृषीशास्त्र कृषिकयाती पिढा निवारकाशी तूच भाग्यमूर्ती शास्त्रज्ञ होती तूच ते दृढ शक्ती मेधा नौकात्वदीय बळतारी प्रपंचवादा तू कैट भारी हृदयी तव वत्सचिन्ना गौरी तुझा शिवकरी अतिथोर मान ईर्ष स्वहा अमला शशिपूर्ण बिंबाला व्यनकांती कनका सुकुमारी अंबा पावनी क्रोध चढला महिषासुरासी केला प्रहार नवलव माताईशी चंद्राने भुकटी क्रुध तुझ्या भयान ज्या पाहता महिषतो नच सोडी प्राण भई कालही जया बघता मुखाला पाहुणे ते नच विनाश करी खळाला संतुष्ट तू तर जगा हितलाभ होता क्रोधे तुझ्या अमित वंश विनाश होता प्रत्यक्ष प्रत्यय दिसे तव लोचनाचे त्वा मारले सहखळा महिषासुराचे तो सुप्रसन्न तरी या जगिमान त्यांचा लाभे यशस्वी उज्ज्वल धर्म त्यांचा पुत्र सेवक तया मिळतात योग्य धन्य त्व पावती जगी मिळवून या श्रेय धर्मानुसार सुकृती करते सुकर्म ते भोगती तव कृपा युद्ध स्वर्गधाम तो एक निश्चित मनोरथ पूर्ण करती त्रैलोक्य कर्म फळ लाभ तुझे होती नामे तुझ्या व्यवहारे बहुपीडितांचे तो बुद्धी तेज जगती हित इच्छुकांचे दारिद्र्य दुःख भयहारणी एक तुझी सर्वोपकारणी बिरदावली ते तुझी पावत सौख्य जन या शुभ कामनेने तू मार्शी खळ जना रणी शूरतेंते नरकगामी भवसागरी मुक्त भाव्या दैत जना वदसी तू सदैव रणया तत्व त्वद दृष्टीपात जरी जाळील विश्वसारे संवारशी असुर तू जरी शस्त्रार्थ भारे स्पर्श पवित्र रिप होऊन उद्धारा हा भावतो तव मनात येते असावा पाहुणे खडग त्रिशूलाची महानदीप्ती अंधत्व येन असुरा बल कोण नेत्री चंद्राने तव सुदर्शन जास्त होते अंधत्व येई तयास कसे तरी ते दृष्टा पराभूत करी तव देवीशील लावण्यकांती तव चिद्रुप्त्या तुलनेर गर्व होती सुरस्वर्गी तुझ्या बलाने तो जिंकशिरी पुदळ करुणार्ध पराने लावण्य सुंदरी जिला रिप कापत आहे गे थोर कोण तुझविनी जगात आहे युद्धात निष्ठुर कृपा हृदयात भारी ऐशी तू एक वरदायिनी दिव्य नारी संहारले आरंदळे त्रैलोका शांते दैत्यास स्वर्गपद देशी विचारवंते आम्हा दिल्या बेतवा चिरंजीव केले माते तुला नमन ठेवणी पायी भाळे शुलाने रक्ष हे देवी खडगाने रक्षांबिकेने रक्ष धनुष्य टंकारे घंटा ध्वनी करून या पश्चिम दक्षिण पूर्व रक्षा चंडिके आम्हा त्रिशूल घेऊन हाती रक्षी उत्तरेश्वरी भयंकारी मनोहारी त्रैलोकी तुझी जे रूपे आमचे सर्व कल्याण लोकांचे व्हावं रक्षण त्या गुणे खडग शूल गदा हाती अंबिके शस्त्र जे तुझ्या ते सर्व घेऊन आम्हा रक्षा आहेत वा सदा ऋषिवाच जगन्माता महादुर्गा महासत्वली ऐश्यापरी दिव्य पुष्पगंधा माला देवी पूजिती देवता धूप दिव्य धूप भक्तिभावी सुगंधित अर्चित तिला प्रणाम करतो देव प्रसन्न देवी बोलत देवी वाच तुमच्या मनी जे इच्छा मागाव्यावर तो मला भक्ती देव वाच भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे महिषासुरत वैरी ठार केला त्वरणी तरी घ्यावे आम्हा काही इच्छितो महेश्वरी आठवितात भेटावे सौख्य नामदार संकट निस्तारावे गे गाती ते सूत्रे त्यांची वैभवित समृद्धी संपत्ती श्री मिळवता आंबेत्वा प्रसन्न प्रसन्न असणे सुद्धा ऋषिवाच प्रसन्न केली देवीने भद्रकाली जगहिंता तथा स्वर देवनी झाली गुप्त ते रूपा त्रिलोक हित करती जी देवींच्या देही जन्मली तिच्या प्राचीन वृत्तात बोललो मी सविस्तर पुढे देवहितांसाठी शुभ नाशवी गौरीपासून घे जन्मकथा सुंदर देवीची यथावत सांगतो एका प्रसन्न पूर्ण तो आता सर्व लोक
लोकारक्षाया प्रकटिते पुन्हा पुन्हा ह्रीं ओम श्री अच्युत विराच्युतां प्राकृत विराच्युतां प्राकृत भाव टीका श्री मार्कंड सर्वकंत्रे देवी महात्म्ये चतुर्थाध्याय श्री कुलदेवता चुनार्पण साध्याय 5 देवीशी स्तवित देव सांगचंड मुंडते शुभपाठ विदूतांशी निराशदूतेचे विनियोग होमाचे श्री उत्तर चरित्र सर रुद्र ऋषी महासरस्वती देवता अनुष्टुप छंद भीमाशक्ती भाम्री बीजम सूर्यसत्वम सामवेदम स्वरूपम श्री महासरस्वती प्रत्यय उत्तर चरित्र पाठे विनियोग ध्यानम ओम घंटा शूलहलानी शंख मुसळ चक्र धनु सायका हस्त्वादी धरुनी शरदशी जशी कांती मनोहारिका गौरी देह समृद्वा त्रिजगता आधारभूता महाभावे नित्य सरस्वती भजत मी शुभादी केले स्वाहा ओम क्लीं ऋषुवाच पूर्वी शुभनिशुभाने हरविला सुचपती त्रैलोक्यज्ञ भागाशी त्याच्यापासून घेतले सूर्यचंद्र वायू अग्नि कुबेर वरुण यम त्याचे पद तया हाती अधिकारहीन देवता स्वर्गातून देवतांशी बाहेर दैत्य काढिता अपराजित देवीचे देवा स्मरण झाले आपत्काली स्मरता मज निश्चित धावणे देवास या सांबेचा आशीर्वाद प्रार्थना अपमानाने महादुःखी सरस्वती दुःखी स्मरती देवांबिका आठवण्यावर लागे संकटी सोडविनी मी देवता चिंतून ऐशा हिमालया गरीवरी भगवती विष्णू माया सत्वी मन लावणी देवा उवाच नम देवी महादेवी शिविष नित्यवदन नम प्राकृती कल्याणी निमित्त वंदितो तुला नित्यवंदन रौद्रीशी गौरी धात्री नमन महाज्योत्स्नमयी चंद्ररूपा सौख्यरूपा नम सदा शरणागत कल्याणी सिद्धिरूप नमन महादैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांते नमन महादुर्गा तु दुर्गां पार तु सार सर्वकारिणी ख्याती अनेक तु कृष्णा धुम्रे शिव नित्यवदन अतिसौम्य अतिरौद्र वारंवार प्राणमहान महे जगद्धारा कृती देवी नमो नमः जी देवी सकळा माझी विष्णू माया रूपा वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई चेतन म्हणवत असे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये बुद्धी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये श्रुदा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये छाया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये शक्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई तृषा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये क्षमा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी जाती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई लज्जा रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये शांती रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो जी देवी सकळामध्ये श्रद्धा रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई कांती रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये लक्ष्मी रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये वृत्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई स्मृती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये दया रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी दृष्टी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये माता रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये भ्रांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः इंद्रांच्या अधिष्ठात्री सर्व प्राण्यात व्याप्ती जी जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः चैतन्य रूपवपे जी सर्व व्यापने जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः अभिष्ट लाभे सत्वी तेजिला सुर जयसी सेवी पाहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंबेश्वरी नसो आम्हाला विपदा कुणीतरी उदंड दैत्यग्रासता मासुरा प्रणमाम्ही करो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिला जनी आम्हा न राहो विपदा कदा कुणी ऋषिवाच देवतास्तवित होत्या जन्वी स्नान इच्छुनी त्या सरी पार्वी देवी आला राजाच्या क्षणी विचारती देवींशी देवी बकटे चंद्रा उद्भवली तिच्या देही शिवा बोले ते तिला स्तोत्र माझे हे गाती शुभाने तुझ्या लेखले परावतनी शुभांचे एकत्र देव सर्व हे पार्वतीपासून तिथे अंबिका उद्भव झाला कौशिकी नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगी कौशिकी जन्म तिथे का पार्वती काली झाली हिमाचलावरी ख्याती पावली कालिका भाऊ शुभनी शुभ दैत्यान सेवक चंडमुंड ते पाती अंबिकेच्या लाव्याने देहिष्ठाची जाऊनी सांगती शुभा एका लाव्याने सुंदरी हिमाचली
वसे राजा सर्वत्र कांतिमान जी नसेल पाहिली कोणी कोण कुटील शोध घेई असुरे श्वर तू शूर तूच ती भोग कामिनी श्री रत्न दिव्यांगांची दीप्ती सर्वत्र फाकली हिमाचल रे जाऊ अजूनही पहा जाऊनी तू स्मय मनी हत्या आणि घोडे त्रैलोक्य रत्न मालिका ते सर्व तुझ्या सदनी सदैव शोभती प्रभो पारिजात तरु श्रेष्ठ अश्व उच्च श्वाहात वा ऐरावत गजरत्नेंद्रापासून घेतले हंसयुक्त हे शोभे विमानांगणी तुझ्या विधात्यापाशी जे होते ते आता जवळी तुझ्या कुबेराचा निधित्वा तो महापद्य हिरावला कंजनी युगमालाला सागराने तुला दिले कांचन स्त्रावी जे छत्र होते वरुण यांच्या घरी प्रजापतीच्या पाशी ते आता जवळी तुझ्या उत्क्रांतीदा मृत्यू शक्ती सागरातील रत्नजय वरुण पाशतो अग्निशोभाजवळी असे अग्नीने शुद्ध जे केले वस्त्र दोन सुशोभ अर्पिले तुझं दैत्याशी सर्व रत्ने तुझ्या घरी श्री रत्न तेच का नाही तुझ्या हातामध्ये रूपा कल्याणीमयी ती देवी नोहे प्राप्त तुला कशी ऋषिवाच ऐकून चंडमुंडांचे पाठवी देवीच्याकडे सुग्रीव महादैत्य शुभ सांगे त्या तया दूता आज्ञाने माझ्या जावे बोलावे देवीशी असे उपाययोजनी ऐसा नवे सत्वरी तिला तो दूत तेथे गेला रम्य पर्वतास्थळी मधुर कोमलवाणी बोलला देवीशी असा दूतवाच देवी दैतेश्वर शुभ त्रैलोक्य परमेश्वर दूत मी प्रेषित त्याचा आलो जवळी तुझ्या अव्यात सर्वज्ञ आज्ञा मानिता देवता आयुष्य त्या दैत्यश्रेष्ठाने दिला संदेश ऐकतो मम त्रैलोक्य अखिल वंशवर्ती मज देवता यज्ञ भागी मी सर्व भिन्न भिन्न समर्पित त्रैलोक्य रत्न जय श्रेष्ठ ते प्राप्त मज सर्वांचे ऐरावत जिंकला ती इंद्रावहन जो असे उच्च श्वाहा श्वरत्न आला सागर मंत्रिनी देवता मज वंदुन्यमृत्वे अर्पिते मला देवगंधर्व नागांच्या जवळी रत्न थोर जे ते सर्व माझे पाशी सध्या आहे सुंदरी श्री रत्न थोर तू विश्वी आम्ही मानतो तुला रत्नभोगे आम्हापाशी त्वा यावे रत्न वाल्मिके मम अनुज महाशूर अथवा मज सेवतो सुंदरी चंचल नेत्री रत्न तू भूमीचे वरी परमेश्वरा तुला पावशी मधुनागृहे विवरून वद्दिशी व्हावी पत्नी त्वा मज ऋषिवाचा ऐकुनी दूत वचना दुर्गाल्यानी अस्मिता गंभीर बोललेली त्याशी जी धरी त्रैलोक हे देवी वच सत्य तो बोला दूत अल्पमिता नसे ते परी मत प्रतिज्ञा ऐशी पहिलाच हा करू मी मेत्य तो कसा ऐकावा मम निश्चय मम जिंकील संग्राम मम गर्भसनाशी माझ्या समासे शूर होईल पती तो मज शुभनी शुभाने संग्रामी जिंकून तो रेवर मज जा सांग विलंब काय असे ते दूत वाच देवी गर्वार्ध तू होशी मज सांगू नको असे शुभनी शुभा पुढती उभा राहील कोण घे देव दैत्य घेती आज्ञा जया प्रसन्न ठेविता एकटी नारतो कोटे युद्धात राशी उभी देवेंद्र विक्रमी मोठा पळाला युद्धशस्त्रीचा तया दैत्य सभे कैशी आबले रण इच्छेशी शुभनी शुभाजवळी मनाने चालतो आता नातरिके सोडून तृणवत नीती ते तुला देवी वाच शुभनी शुभते शूर परी मी करू ते कसे निर्धार पाहिला माझा विचार वाचून हा आता तू सांग जाऊनी बोलेल ते मी आदर उच्चित करावे त्यांनी होईल मान्य जे तया ओम श्री अच्युत विराचितायम प्राकृत भाव टिकाया श्री मार्कंडे पुराण सर्वकानंतरे देवी महात्मे पंचमाध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 6 धूम्रलोचन वद ध्यान ओम नागाधीश्वरी पैसली फणिमणी दीप्त नळे शोभली देही कांती अशी दिवाकर जशी नेत्रत्रये रेकली माला कुंभ कपालांबुज करा चंद्रार्थ डोई दिसे सर्वज्ञेश्वर भैरव काननी अशी पद्मावती धातसे ओम ऋषिवाच देवीचे ऐकून ऐसे दूत विद्रोह होतो करी दैत्यराजा सविस्तारे कळविवृत्त झाले ऐकून दूत वचनास क्रोध दैत्यराजा तो धूम्रलोचन दैत्याच्या सेनापतीशी बोलतो धूम्रलोचना जावे आणावे ओढून तिला धरून केसदृष्टाचे बलात्कारे करून या तिच्या संरक्षणासाठी यशगंधर्व हुकुनी अश्वत्थ क्षणी त्यांना वधावे तेव्हा महाश्वरा ऋषिवाच्या आज्ञाकांत्याचा शीघ्र तो दैत्य धूम्रलोचन 60 सहस्र दैत्यांची सेना घेऊन चालला तेने ती पाहिली देवी हिमाचल निवासिनी शुभनिशुभाच्या पाशी म्हणे गर्जेनी चालतो न मान
मानिशी या वचनाला तरी ओढून केसमी बलपूर्वक क्रोधानेहीन बोलला असे. देवी उवाच दैतेश्वर तुझ्या पाठी सेनाबल तुझ्या करी मज ओढून नेताना करीन नारी कायमी. ऋषी उवाच ऐसे बोलत धावित असुर धूम्रलोचन हुंकार मात्रे आंब्याच्या तत्क्षणी भस्म झाला. दैत्यसेना महाक्रोधी धावली अंबिकेच्या वरी. बाणशक्ती परशुचा थोर वर्षाव चालला. देवीचा वाहन सिंह याळा हलवणी गर्जुनी सिंह का सैनिका माझी पडला कुदनी त्वरे. दाडा पंजे तीक्ष्ण मारी विधारी जबड्यामध्ये घायल करून टाके महादैत्याचे सिंह. तो नकाने फाडले कोणाकोणाचे पोट तो चिरी चेपटा मारुनी कोणा धाडाशी करी वेगळा. भुजा मस्तक तोडी दैत्यांचे पाठ फोडूनी केसरी पितेसे रक्त आयाळ हलवणी. क्रोध असा सिंह शनार्दा चौताळ्याला मारे असुर सेनेला. देवी प्रिय महाबली धूम्रलोचन तो मेला सिंहाने सैन्य मारले. दैत्यराज महाक्रोधे शुभ संताप झाला. कापते वट दैत्यांचे चंडमुंड महाखळ आज्ञा देत असतो. तेव्हा ऐका दैत्य महाबली धरुणी केस ओढा ती आना देवी ते त्वरे नाजुळे तरी ऐका हे शस्त्रार्थ घावही करा सुरी आपुली विद्या टाकुनी देवीचे वरी. वधाव्या जगाच्या जोगी नको जिवंत ठेवना तो सिंह आणि ती देवी मारा बांधणी सत्वर ओढुनी तया नाना दृष्ट श्री वदतावरी. ओम श्री अच्युत विरचित्तम याम प्राकृत भावार्थ टीकेयाम श्री मार्कंडे पुराणे सर्वानिक अन्वंतरे देवी महात्म्ये षष्ठो अध्यायः. श्री कुलदेवतार्चनार्पणमस्तु. अध्याय 7वा चंडमुंडवध ध्यान. ओम ध्यायिति रत्नपीठा मधुर शुकस्वराय की जी श्यामलांगी पद्याशी पाय ठेवी शिरी. शशिकला वाद्यवीणा सुरंगी कंठी कल्लार माळ नियमित वलसे चोळीती रक्तवस्त्रा. मातंगी शंखपाला मधुर मधुमता कुंकू भाळी विचित्रा. ओम ऋषिवाच आज्ञेने शुभदैत्यांच्या चतुरंगी घेऊनी चंडमुंड महादैत्य शस्त्रास्त्र चाले. सिंहाचे वरी देवी मंद हास्य करत असे. दिसे हिमाचला चिया सुवर्ण शिखरावरी धनुष्य तलवारे सुसज्ज. दैत्य दुर्जन धरण्याला भावनेशी तत्पर सर्व झाले. अंबिका क्रोधायुक्त ती पाहता दैत्य धावती. काळा रंगमुखी आला क्रोधे संतप्त झाली. ललाटी भुकिटी वक्रत्यात आनना तलवार पाशी घेऊन काली प्रकले स्वयं विचित्र खटवाग धरे. मुंडमाळा गळ्यामध्ये चित्ताचर्म परिधाना. सूक्ष्मास भयंकरा ती विस्तारवदना ज्वाल जीवा तरल भीषणा. निम्रगार रक्त नयना नादे घाबरती दिशा वेगाने तुटती. तेव्हा दैत्याच्या वर कालिका भक्षी प्राणास त्याच्या पार्श्वरक्षक मारले. माहुत अंकुशधारी घंट गजसैनिक एकाती धरून त्याचा ती प्राण भक्षित. सारथी रथाश्वादी दैत्यसेना महानती भयान काळमुखी. कालीच्या नाश होते लात गुद्दे कोणा मारी धक्के दे केस ओढुनी गळा दाबुनी कोणाचे ती धक्के दे वज्रातुनी. असुरांचे शस्त्र अस्त्रे तोंडात धरुनी तोरे तोडीनी फोडूनी टाकी दात चाविता. अंबिका सैनिक दृष्ट दैत्यांच्या कालीन सर्व मारले. कित्येक प्राण घेऊनी पळाले भयभीते. खटवाग तलवारीन दंताग्रे चावले. किती मृत्यूच्या वदनी गेले. दैत्यदृष्ट महाखळ क्षणात मारले सेनासुरांची महाबली काली देवीवरी. तेव्हा धावे चंड भयानक मुंडाने तीक्ष्ण बाणाचा केला वर्षाव संघरी. भयान लोचना देवी बाणांनी न दिसे कोणा मेघांनी न दिसे सूर्य. देवीच्या मुखमंडली बाणचक्र पडोनिया होता ते लीन. तत्क्षणी सक्रोध गर्जना केली कालीने. विकटाद्भुत विक्राळ वदनी दात भयान दिसती तिचे. तलवार थोर घेऊनी देवी हुंकार देतेसे धरून केस चंडाचे. पाडी मस्तक भोवरी मुंड धावून येतात. देवी तलवार घेऊन क्रोधाने मारून त्याला संग्रमी लोळवत तसे. महाबली चंडमुंड संग्रामी मरता असे. पळाली व्याकुळ सैन्य दैत्यांशी सर्व बाजूनी. दोघांचे मुंड घेऊन काली गर्जना थोरती चंडिके जवळ गेली. विजय उन्मत बोलत चंडमुंड पशु घे भेट मी दिली जे तुला. शुभनी शुभांच्या आत वदावे त्या स्वयंप्रणी. ऋषिवाच्या पाहुणी मुंड दोघांचे चंडमुंड विनाश होतो. चंडिका देवी कल्याणी कालीशी गोड बोलली. चंडमुंडास मारून आली तो मजपाशी घे. चामुंडा म्हणून लोकी तुझी सत्कीर्ती होईल. श्री अच्युत विरचित्तायाम प्राकृत भाव टीकायाम. श्री मार्कंडे पुराणे सर्वकांतरे देवी महात्म्ये सप्तमाध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु.
अध्याय 8 रक्तबीजवद ध्यान. ओम प्रभात सूर्य परिस्नेह नेत्री धरित पाशा कुशबान हाती प्रदीप्त शक्त्यानी मादिकानी अशी सदा ध्यात असो भवानी. ओम ऋषिवाच चंडमुंड महादैत्य दैत्यसेना महाबली संग्राम मेली पाहुणे शुभ संतापला मनी असली नसली सेना दैत्यांची काढली रण आज्ञा देवोने शुभ साधी संग्राम सिद्धी सेनापती जे शया यशी युद्धा युद्ध चला रणी 84 कबू नावाचे सैन्य घेऊन चला 50 कोटी ते वीर्य शतधर दोर्म कुलोत्तम सेनापती तुम्ही जावे सेनासह रणांगणी कालक हृदय मौर्य कालके महासुर युद्धाशी सज्ज होऊनी ममाज्ञे चला त्वरे प्रकर शास्ता तो शुभ आज्ञा दैत्यशी घेऊनी सहस्र सैन्य घेऊन युद्धशिरणी जातसे भयंकर दैत्यसेना पाहुणी चंडिका रणी टंकार नादे भरवी धरणी गगन तारे देवी गगनांतर देवीचा सिंह तो गर्जे घंटा वाजवे अंबिका नाद विसरला त्याचा सर्वत्र आणखी बहुधनुष्य सिंह घंटाचा नाद केला दिगंतर उल्हासी मुखा कालीचे वाटले विजयास्तव तुरुमुल नाद तो ऐसा ऐकून दैत्य धावले चंडिका सिंह कालीशी सकृद सर्व घेरती ब्रह्मा शिव कार्तिके विष्णू इंद्र देवता देवांच्या विजयासाठी उद्भवली स्वशक्तीशी ज्या पराक्रमे संपन्न देवांच्या प्रतिमा तुझ्या चंडिकेजवळ गेल्या दैत्य संहार इच्छुने रूपवेश ज्या देवांचा शक्ती त्याची तशी दिसे शस्त्रात घेऊन हाती आल्या युद्धार्थ देवता हंसयुक्त विमानाशी अक्षसूत्र कमंडल आली श्री ब्रह्मा देवांची शक्ती ब्रह्माने 13 महेश्वरी शिवेची त्रिशूलवर धारिणी कंकण महानाकांची भाळी चंद्रार्थ भूषणे कार्तिकेयांची जी शक्ती मयूरवर वाहिनी शक्ती वाहून ती हाती अंबिका बातली रणा वैष्णवी गरुड सीन शंखचक्र गदाधर शारंगर धनु हातशे हातात खडक दे श्री हरी यज्ञ वाराह शक्ती जे तया वाराह स्वरूपे आली दशस्त्री उपस्थित नरसिंहाची नरसिंहापरी आली ते ती केश झाडती क्रोधे तारे ते पडती धरणी इंद्र शक्ती वज्रहाती ऐरावतावरी दिसे प्रति इंद्र तिजे रूप सहस्र नेत्र सादरे देवशक्ती सवे चंडी पाहुणे रणी शंकर वदावे शीघ्र हे दैत्य आज्ञा चंडीशी देतेसे देवीपासून ते वेळी देवी भीषण चंडिके झाली प्रकट संग्रामी गर्जे शत शिवा तशी ती अपराजिता देवी जटा धूमिल शंकरा म्हणे तो दूत होनी बोध शुभनी शुभते त्या अति गंधर्वासी गर्भार्धाशी तसेच दैत्य सैनिका इच्छित युद्ध जे त्यांना संदेश सांगणे असा दैत्यानुजा पाताळी जीवित पाहिजे तरी त्रैलोक्यराज्य घ्या इंद्रा देवासी यज्ञ भागवत बली बला भीमान तो भारी तरी संग्राम तो करा माझ्या शिवात ब्रह्मा लागी भक्षितील तर तक्षिणी शिवदूतीचा झाला ऐशी सन्मान्य जी जगी शिवदूती तिचे नाव संसारी ख्यात झाले शिवबदासे ऐकून केते आणि जेते असे सक्रोध दैत्य त्या ठाई विद्रोही शनी धावले मत्स्य हृदय ज्यांच्या ते दैत्य अस्त्र झोकती सृष्टी शक्ती बाण आदी देवा लागून मारती टंकारोनी धनुष्यांशी अस्त्रादी प्रतिशस्त्र दे शस्त्रात तोडी दैत्यांचे देवी भीम पराक्रमा शूल मारून दे काली खटवागे वधुनी कुणा शत्रूंच्या घेऊनी प्राणा विचारे रणभूमीशी ब्रह्मांनी कमंडल जलफेकी जेते कोटे तेथील शत्रू निस्तेज होती हीन पराक्रम महेश्वरी त्रिशूलांनी चक्र मारून वैष्णव कार्तिकेयांची जी शक्ती दैत्य संवार साधिते इंद्र शक्तींची वज्रे शतशहा दैत्य दानव रक्त सांडवणे अंगाचे फाटले निशक प्राण भूमीशी वाराई दंत दाडानी चक्राने वार साधुनी असंख्य दैत्य संवारे विचैन्य लोळती भूमी नार सिंह नखाग्राने फाडी दैत्य महाबली करुणी सिंहनाद सिरणी फिरे भयानक शिवदत्तांचे अनादे भयभीता सुरते शिवदत्तांचे हसे वध त्यांचा होता तक्षिणी मातृगण महाकृती वधता दैत्य सैनिका पळाली असुरसेना भयाने प्राण घेऊन दैत्याशी पळता पाहे रक्तबीज महाकाळ युद्ध लागे तय काळी तया संग्रामी धावला रक्त देहातून त्यांच्या सांडता एक थेंबही तो दुसरा दैत्य उद्भवे लढणारणी इंद्र शक्ती पुढे आला रक्तबीज वज्रती मारी लक्ष साधून घायल दैत्य झाला रक्त थेंबातून आले तितके दैत्य धावले युद्ध खेळावया लागली सर्वांची पूर्ण अर्थता वीर्य बल शौर्य युक्त रक्तबीज समानते रक्तथेंबातून तेथे दैत्य उद्भवले रण मातृगणा सेवे घोर खेळती युद्ध शूरते शस्त्रात भीषण वर्ष चाले
संग्रामभुवरी पुन्हा वज्राच्या घावे घाया रक्त सांडित रक्तबीज संख्यात होती शतसहस्रिक वैष्णवी चक्र सोडोनी करी घायाला दैत्य इंद्री मारी गदा त्याला शरीर छिन्न होतेसे चक्राचा घाव लागून रक्त जे सांडेल भूमी सहस रक्तबीजाने जगमंडल व्यापले शक्ती मारुनी कुमारी वाराई खडग घालून महेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजास मारी तर त्या क्रुद्ध महादैत्याने मातृशक्तीवरी रणी गदा घात करून शौर्यपूर्ण दाविले शक्तिशूलादी घातांनी सांडले रक्तभूमीशी रक्तबीज त्यातून भरले शताधिक सर्वत्र विश्वे दिसते रक्तबीज जेथे तेथे भयभीत झाल्या चित्तेने संग्रामी देवता पाहुणे खिन्न देवांशी काली चंडीशी म्हणे चामुंडे आपले मुख पसरावेत वा त्वरे माझ्या शत्रपाताने घाया रक्तबीज हा रक्तबिंदूशी त्याच्या यास ग्रासावेत वा महामुखे संवारता रक्त सारे विचारता रणात वाशीन होऊन तो दैत्य नष्ट होणार निश्चित आयुष्या युक्तेने पुन्हा रक्त रूपांतर नाही ऐसे बोलवणे पुन्हा रक्तबीजाशी मारित शोषले रक्तकालीन कुद रक्तबीज जरी गदा चंडीवरी हानी नाश इच्छित देवींचा थोडी दुःखी न झाली गदा सोसोनी चंडिका रक्तबीजांच्या देही देवीने घाव घातले रक्त सांडले रक्त जे त्यांचे कालिका नष्ट ते करे रक्तापासून जे दैत्य मारे देवी तत्क्षणी वज्रबाण खडग रुष्टी रक्तबीजास मारित चामुंडा रक्त संवारी त्याने दैत्य नव्हे पुन्हा नैवेदी शस्त्रात रक्तहीन महाकाळान्य पडला निष्पराम प्रचंड परा रक्तबीज तो अपार सौख्य तेव्हा ते आनंद थोर दाटला महादैत्यांच्या वदे धैर्य देवांशी झाले मातृगणा महासौख्य रक्तबीजन राहिला रणोन्मत वाती हर्षरणी नाचती देवता ओम श्री अच्युतविराच्युतायाम प्राकृत भावार्टिकायाम श्री मार्कंडे पुराणे सर्वानिक मनवंतरे देवी महात्म्य अष्टमाध्याया श्री कुलदेवता चूर्णार्पणमस्तु अध्याय 9 निशुभवद ध्यान ओम बंदुक कांचन तनु रुची राक्षमाळा शोभे भुजत वरदा पाशकुश बाळा चंद्रात नेत्र त्रय सुंदर धनारी भावे तिला शरण मी जीवनांधकारी राम राजवाच विचित्र कथा हे आयुष्य स्वामी सांगितली मध्ये देवीची महिमा भरे रक्तबीज वदामुळे रक्तबीज रनिमेला आता शुभनी शुभ जे कर्तव्य करते कैसे दे वृत्त इच्छित मने ऋषिवाच रक्तबीजादी दैत्य निशप्राण पाहता रणी शुभनी शुभ क्रोधाने अति संतप्त झाले निशुभ मसरे धावे घेऊन या दैत्य सैनिक दैत्य नाश पाहुणे क्रोधे अंतरी दाटला मागे पुढे चौबाजू सक्रोध शस्त्र घेऊन धावती चावूनी ओटा दैत्य देवीशी मारण्या शुभा सक्रोध तो धावे हरवी मातृका गण माराव्या चंडिके संग्रामी झाला उभा मेघापरी बाण वर्षा रणी चाले भयंकर शुभनी शुभते योद्धे देवीशी युद्ध खेळती त्याचे बाण चंडिकेने तोडले बाण मारुनी घाव केले त्या वीरांगी अघात झाले तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त राहिले येऊनी देवीचा सिंह लक्षणी मत्स्यिका घावतो करी शूर प्रबाण देवीचा निशुभाच्या करातील ढाल तलवारशी तो मळीत लक्षणी लागता तेव्हा सोडितो शक्ती देवीने चक्र त्यावरी अडीनी खंडलीमध्ये द्विभाग होऊनी पडे सक्रोध शूल तो मारी जवळी देवी पाहुणी देवीने मारून बक्काशूल मध्येच तोडला चंडीवर गदा फेकी देवी त्रिशूल मारित मध्येच तोडून टाकी ऐशी चंडी पराक्रमी परशु घेऊन येता देवी बाणास फेकून निशुभाशी रणी तेव्हा पाडी निशप्राण भूमीशी बंधू मारला देवीने शुभांचा क्रोध वाढवून वधवे आंबेकेश्वरांनी तो धाव घेतेचे अनुपम भुजाट सायुध्य बैसला रती झाकले नभ शुभाने शुभा अद्भुत ती दिसे तो येता शंख देवीने वाजवला ती वळेने प्रत्ययांचा ओढून गेला शुद्ध दुसह संगरी घंटा ती वाजली भारी दैत्य चित्ती थरारले दिशा धाई भरून या देवी भरून या ध्वनी केला नभावरी तेव्हा गर्जसिंह गजचित्कार थांबले गजेंद्र मुगेंद्रांच्या गुंजित झाले जगकालीने उचलून आत भुवरी मारले तयांचा शुद्ध वाढवणी पाहिले शुद्ध थोपती शुभदूती अठ्ठास करते दैत्य तेरणी होती भयभीत कित्येक शुभांशी क्रोध दाटला देवी म्हणे अरे दृष्ट आता येते उभारा तेने धैर्य देवतांशी जय हो गर्जिती मुखे शुभाने फेकती शक्ती ज्वाला धगधकीच्या देवीच्या मारून वताटी शक्ती केली पराजित शुभ तेव्हा सिंहनादे गंज त्रैलोक्य हे ध्वनी ते पडले मागे होते जे पाहिले रणी शुभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने मारावे देवीने बाण शुभ तोडी तया शरा शुलाने मारता शुभ आली मोर्चे पडे भूमी डोळ्यानं उघडी ऐसा निचेष्ट पडला खळ निशुभ घेऊ होऊनी जागा मोर्चेच्या रणामध्ये देवी काली आणि सिंह क्रोधे धावा करी तसे दश सहस्र भाऊनी निशुभ चक्र फेकीत आच्छादन झनी केले चंडिकेवर त्या वीरे महारणी देवी दुर्गम हरणी देवी क्रोधे सोडिनी ती
चक्रबाण तयाचे ते तोडी क्षणानं लागत निशभ सैन्य घेऊन गदा हाती धरून वधावया चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला. गदा तोडून देवीने मारून तलवार ती दैत्याने शूल हाताशी घेतला. मारण्यात आला. चंडिका पाहुणे असे शूल फेकी तयावरी छाती फाडून त्याचे शूल तो राहिला उभा दुसरा उद्भवे. दैत्याने शुभांच्या तनुतून देवीशी म्हणे त्वेषाने उभी राहा उभी राहा. देवीने खडग फेकून त्याचे मस्तक तोडले. हसली जोरदार दैत्य तो पडला धनी सिंह कठोर दाडाने दैत्यांच्या कंड फोडीने काली शिवदूती तेव्हा वदती दैत्य मंडळे कोमारीने कित्येकांशी केले निशप्राण संगरी. ब्राह्मणींच्या मंत्रणी रे निस्तेज झाले किती त्रिशूल महेश्वरी छिन्न कित्येक झाले. वाराही त्रिशूळे मारे त्याने मेले किती खळ. वैष्णवी चक्र सोडून किती दैत्यांची छेदते. इंद्री ते वज्र मारुनी प्राणी मारे किती खळ. दैत्य मेले ते काही पळाले त्यातून किती. काली शिवदूती सिंह त्यांनी संवार मांडला. श्री अच्युतविराचितायाम प्राकृत भाव टिकाया. श्री मार्कंडेय पुराणे सर्वानिकांवंतरे देवी महात्मे नवमाध्याया. श्री कुलदेवता चूर्ण अर्पणमस्तु. अध्याय 10 ध्यान. जी तप्त हेमवत पावक चंद्र सूर्य नेत्रा धनुशर युता कुशपाशा शूल भाव सुशोभित जिचे शिवशक्ती रूपा कामेश्वरी हृदयी ध्यात धुतेंदुलेका. ओम ऋषिवाच निशुभ प्रिय बंधुषी दैत्यसेने सव्यमृत पाहून शुभ सक्रोध बोले तो अंबिके प्रति वार्द होशी का दुर्गे मान्यता व्यर्थ हे तुझी साह्य तूच सर्वांचे त्याने विजय होत. देवी विजय दृष्टांत अन्य नसे कोणी मी एकटी जगी. दृष्टांत नसे कोणी मी एकटी जगी. माझ्या विभूती या साऱ्या मदरूपी मी ती पहा. ऋषिवाच ब्राह्मणे आदित्या देवी आंबीच्या देही लोपल्या. अंबिका एक संग्रामी पाही शुभ महाबली देवी उच्च माझ्या विभूती त्या ज्या होत्या मदरूपी लीन होऊनी एकटेरणी मी येते स्थिर व्हावी त्वाशुरा. ऋषिवाच पाहती दानव देव संग्रामी शुभ अंबिका भयंकर खेळती वीरत्व कोण वर्णिले शस्त्रात बाण वर्षाने लढते परस्पर भीषण दय वाटे विस्मयकारी या जना. दिव्यास्त्र अंबिका सोडी शतसंख्या युतावरी शुभ निवारक अस्त्र विच्छिन्न करी सत्वर. दिव्यास्त्र शुभ दे टाके देवी हुंकार गर्जुनी तोडी तेव्हाचा अस्त्राना अद्भुत परमेश्वरी असुर तो टाके बाणा शस्त्रात देवी झाकली. सक्रोध बाण मारून देवी तोडी धनुष्यांची शक्ती सोडी महादेते ताती अंबिकेवरी. देवीने चक्र मारून शक्तीमध्येच तोडली शत शशी दीप्त ऐशी ढाल घे तलवार तो चवताळीन करू दे धावला. देवीच्या वरी चंडिकेने धनुष्याने मारून बाणा त्या क्षणी सूर्यवत तलवार ढाल मोडून टाकली. घोडे सारथी ते मेले धनुष्य तोही खंडला. मृदगल घेऊन हाती दैत्य देवीशी लक्षित. देवीने तीक्ष्ण बाणाने मृदगल तोडतात रे बुक्का माराव्या लागी मोठ बांधली. महाखळा देवीशी मारता बुक्का चेपटा दे सुरेश्वरी छती तया दे त्यांच्या होरागत झाला. शुभैका चेपट्याने पडला धनी मूर्छित. पूर्वत पुन्हा झाला संग्रामाशी उभा तेथे. पुढे तो गगनी गेला कशी देवी धाविली. नभात लढते दोघे शुभदेवी महाबली. बरेच युद्ध पाहता नेत्रे सिद्ध आणि मुनिजन आश्चर्य करती चित्ती. आकाशी शस्त्र फेकती बरेच युद्ध होताना काळ गेला तेथे किती. उचलून या शुभांशी पाडी भुवरी देवी ती. तो दृष्टांत उठला वेगे तेव्हा सावधान होऊन माराव्या चंडिकेशी पुन्हा आकाशी धावत. दैत्यराज शुभ आला पाहून आपल्याकडे त्रिशूल फेकून देवी पाडी त्याला धरेवरी. समुद्र पर्वत दीप्त झाले कंपित ते दावा उडला प्राण दैत्यांचा. देवीशी जय लाभला प्रसन्न स्वस्थता आली. सर्व लोक तत्क्षणी दुरात्मा शुभत मेला. नवसुसज्ज झाले उल्कापात होते ते थांबले. मेघ कुचळीत नद्देशी निर्मळपणी शांत सुचीर वाहती. शुभ मेला परिसोन देव हर्षतांतरी गंधर्व गाती गीतांशी वाजती. वाद्य मोहक अप्सरा गणतालाशी धरुणी नाचतो नभी. वायू सुपावन वाहे सूर्यकर प्रकाशती. प्रज्वल ज्वाला अग्निभीषण युद्ध थांबले. श्री अच्युतविराचितायाम प्राकृत भाव टिकायाम. श्री मार्कंडे पुराणे सर्वानिक मन्वंतरे देवी महात्मे दशमाध्याय. श्री कुलदेवता चूर्णार्पणमस्तु. अध्याय 11 देवता स्तोत्र करते देवीचे शुभ मंगल. देवी प्रसन्न चैतन्य वरदे देवता जना. ध्यान बाला रविवत कांती शशी भाळी सुस्तन तरी नेत्री. सुहास्य वदनावरती वरदाम कुशपाशा भयते हाती. ओम ऋषिवाच देवी वदी शुभ महासुरेंद्रा. इंद्रादिवाहिनी करुणी समोरा किते आणि शिशुर स्तोत्र गाती. त्याचे प्रसन्न देवी काती. देवी विनम्रास प्रसन्न व्हावे. माते जगा सर्व सुखी करावे. विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला आदिशरी तू चराचरा आधारभूता. जगतास एक महास्वरूप स्थिती तू. अशोक शौर्य सीमत पार नाही. पाणी जगात तृप्ती तुझे होई तू वैष्णवी.
शक्ती अनन्य वीर्य मूलाग्र विश्वा परमा तू माया मोहित्वा या जगतास केले मोक्षात व लोक कित्येक नेले विद्या समजता तूच देवी एक स्त्रिय तुझे रूप जगे अनेक तू एक व्याप्ती सकळा जगाला वाणी पराशुद्ध न तुझ्या सत्वाला सर्वभूत सीता देवी सर्व मुक्ती प्रदायिनी सत्वाय योग्य हे स्तोत्रयुक्ती अन्याने यावून सर्वांच्या बुद्धी रूपेण हृदय तू आदिष्टित सर्वाप वर्ग दे हे देवी नारायणी नमस्तुते कालकाष्टादी रूपाने परिणाम प्रदायिनी विश्वोत्तर शक्ते नारायणी नमस्तुते विश्वनाशोत्तर शक्ते नारायणी नमस्ते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सृष्टी स्थिती विनाश हे भक्तिभूते सनातनी गुणाश्रय गुणमये नारायणी नमस्तुते शरणागत अन्नीनार्द परित्राण परायणे सर्वस्रा त्रिहरे देवी नारायणी नमस्ते हंसयुक्त विमानस्ते ब्रह्मरूपिणी ब्रह्मी रूपधारिणी कौशाम भक्षरिके देवी नारायणी नमस्ते त्रिशूलचंदादिहरे महाऋषभवाहिनी महेश्वरी स्वरूपिणे नारायणी नमस्ते मयूरकोकटवृत्ते महाशक्ती धरे नद्ये कौमारी स्वरूप संस्थाने नारायणी नमस्ते शंखचक्र गदा शारंग गृहीत पर महायुद्धे प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायण नमस्ते हाती उग्र महाचक्र दाडेवरी वसुंधरा वारूपिणी शिवे नारायण नमस्ते नरसिंह रूपिणी उग्र दैत्यनाशार्थ उद्यमी त्रैलोक्यतरांसहित नारायण नमस्ते किरीटिनी महावज्र सहस्र नयनो जले वस्त्र प्राणहरे इंद्रिय नारायणी नमस्ते शिवदूती स्वरूपे रुद्र दैत्य महाबले घोररूपे महारावे नारायण नमस्ते दृष्ट कराल वदने शिरो माला विभूषणे चामुंडे मुंडमंत नारायण नमस्ते लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पृष्टी स्वदे ध्रुवे महाराणी महाविद्ये नारायणी नमस्ते मेदे सरस्वती वरे भूती भाम्रवी तामसी पावेने तेशे नारायण नमस्ते सर्व स्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्वय त्या भयात रक्षे देवी दुर्गे देवी नमस्ते ऐसे वदन सौम्य तर लोचन त्रयभूषित सर्व भयातुने रक्षक ते आणि नमस्ते ज्वाला कराला अत्युग्र सर्व संहारकारी जो त्रिशूल भद्रकालीचा हारो भय नमस्ते ते नाशवी दे तेज दैत्यांचे आपल्या ध्वनीच्या स्वरे पाप नाशवो ती घंटा रक्ष माता जशी सुता सुशोभित खडघाती दैत्यांचे रक्तमासजा चंडिके शुभतेने हा प्रणाम तुझा आमचा आरोग्य लाभे तो तुष्ट होता इच्छतो आपण तुरुष्ट होता श्री जयतेना विप्त त्यांना तुझा श्रेयांचे बळपीडितांना येणे विधित वारण रंग केला हा दैत्य सिंधुजनी आठविला रूपाधरुणी भाऊदात्मा मूर्ती केली लीला त्वाकरी कोण व्यक्ती विद्येत शास्त्रात विवेकरंता वेदादी वाक्य तुझी संता ममता करते महांधकारी तो चाळवशी भ्रमी सृष्टी सारे जिथे अति उग्र विषारे नाग तेथे रिपुडाको महाखजाक दावा अनली सिंधू सोबतीशी तू राक्षसी या सकळा जनासी विश्वेश्वरी पाळशी तूच विश्वात्मके धरशी तूच विश्वेशविद्या अवद्या तुझ नम्र होती हे धैर्य विश्वी सकळा सदेची भावे प्रसन्न परिपालिने शत्रुहंते रक्षी सदारिप भयात आम्हा समर्थे पापाचा नाश करून सकवी जगाला उत्पात सात शम्य जनापवादाला पावामे नम्राना देवी विश्वार्थहारिणी त्रैलोक्य पूजनी तू सर्वांशी वरदान देवी वच्च वर माग देवता नैच जे तुमच्या मनी सर्व प्रकारासाठी मे वर दे सत्यतो देवता उवाच सर्वेश्वरी त्रैलोक्य सर्वबाधा करी दूर रामचे वैरी जगोनी नाश त्यांचा करी सदा देवी उवाच वैवस्य मनवंतरी 28 युगामध्ये शुभनी शुभदे नामांचे होतील दैत्य भीषण दप्त नंद गोप गृही तेव्हा यशोदा गर्भी जन्मनी विद्याचलात राहुनी वदीन दैत्य मी ते रुद्रावतार घेऊन पुन्हा पुढे भूमीवरी विप्रचित्त नावाचे दानव मज मारणे वदता तया दैत्यांशी क्रोधावश मुखामध्ये डाळिंब पशवंत्या माझ्या होतील दंतिका तेव्हा ते देवता स्वर्गीय मृत्यू लोकात मानव दंत रक्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्यशा शतवर्षांना वृष्टी जेव्हा होईल भूमीशी मज होणे आयो निज सत्वती मुनी जे मज पाहुनी शत मित्रांनी मुनी जना मी ते क्षणी कीर्तीने गातील त्याने शता अक्षी म्हणून मला
यथाक्षी म्हणून मला तात्काळी ते ममध्येही शाख उत्पन्न होतील. अवरुष्टी तोवरी लोका देतील प्राणदान ते शाकंभरी. नाम माझे तेव्हा होईल भुवरी. त्या अवतारी मी नामे वदीन. दैत्य दुर्गम दुर्गादेवी महाख्यात तेने पावन नाव मी. भीमरूपी हिमप्रांती मध्ये येणे असे पुन्हा. रक्षावया मुनी वृंदावदीना राक्षसाच मे भक्तीने. नम्र होऊनी सत्वितील मुनी वज महा. भीमादेवी नाम तेव्हा माझे होईल भुवरी. अरुण देतो जेव्हा त्रैलोक्यात त्रास देईल. त्रैलोकांच्या हितासाठी षटपद भृंग होऊनी. महातया महादैत्य लागे होईने प्राणहांती मी. भांबरी नाम घेऊन स्तोत्र गातील ते जन. पुढे दानव ज्यावेळी ताप देतील या जगा. अवतरून तेव्हा मी करीन ना शत्रूंचा. ओम श्री अच्युतायम प्राकृत भावा टीकायम. श्री मार्कंडे पुराण सर्वकंदरे देवी महात्मे. 11 अध्याय. श्री कुलदेवता चरणार्पण वस्तू. अध्याय 12. श्री देवी चरित्र पाठ माते ध्यान. कांती विज जशी मृगेंद्र वना. भासे अति भीषण कन्या खडग धरून ढाल करीती. भावे जिते सेवन हाती चक्र गदा धनुषरासी. पाशादिकी तर्जनी दुर्गाग्निमयात्मिका शशीधर. नेत्रत्रयाध्यात मी. ओम देवी उवाच प्रतिजनी जो एकाग्रस्त होते गात राहिल्या. निश्चय सकळ बाधा नाशुने राहितो सखे. मधुकैट संहार महिषासुर घात जो. शुभ निशुभ संहार प्रसंग वाचतील जे. अष्टमी चतुर्दशी नवमी श्री मनातून भक्तीने ऐकती माझे महात्म्यात उत्तम. तायाशी पाप पर्शन आपत्ती होय राही ना कोणी. दारिद्र्य पिढ्यानं त्यांना न होती दूर. प्रेमळ शत्रूचे भय नय न भय राहे. भय राजन डाकूचे. अस्त्राग्नी जलराशींचे भय किंचित राहीना. म्हणून महात्मे माझे वाचावे चित्त देऊनी. ऐकता भक्तीन त्याला हितकार. हे जनात्री विध उत्पात जे का महामारी भयप्रदा. महात्मे वाचता माझे शांत होईल आपदा. मंदिरी सवी दा नित्य माझे महात्मे जास्तळी. सानिधान सनिधान जेथे माझे ते ज्ञानाच्या जाई मी. बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी हे महात्मे पाठ जे माझे ऐकता वाचता बरे. विधी जाणो न जाणो तो करी भाविक मतपूजा. बलिपूजा होम आधी सहर्ष सेवन मला. शरदकाली महापूजा वार्षिक करतात ते. तेव्हा महात्मे हे माझे भक्तीपूर्वक ऐकते. आशुदे आपदा सारे धनधान्य मिळे. सुता संध्याकाळी न यात प्रत्यक्ष फळे असे. महात्मे ऐकता माझे कथा उत्पत्तींच्या शुभ पराक्रम संग्रामाच्या ऐकता भय जातेच. श्रोतांच्या शत्रूंचा नाश कल्याण पावतील ते राही वंश. स्वभक्तांचा आनंद स्वरूप सर्वदा शांती कर्मात सर्वत्र. तसे दुःख स्वप्न दर्शनी ग्रहाने गाजता कोणा. महात्मे ऐकणे बरे. भयंकर ग्रह पीडा सर्व विघ्न असो शांत. दुःख स्वप्न तेही सुस्वप्न होतेच पाठ हा असा. ग्रहाने आक्रांता बालका. शांती कारणे पडता फुट. मित्रांशी मित्रता जुळवील हे. दुराचार्यांचा नाश करी. महात्मे श्रेष्ठ हे. राक्षस भूत पिशाचे पाठ मात्रेचा नाश ती. माझी सर्व ही महिमा माझी समीप्त देतेसे. पुष्पार्घ धूपादी गंधादी दीपादी उत्तम. विप्रांना भोजन होम अभिषेके प्रतिदिनी. अन्य भोग समर्पिन वर्षा राधन दान तप्रतेने करता पुण्य माझे संतुष्टा मिळे. महात्मा ऐकता तेचे पुण्य आरोग्य देतेस. अवतार कथा माझी सर्व भूतात रक्षित युद्ध चरित्र हे जे माझे नाशवी दैत्य दुर्जन मनुष्य भयवैऱ्यांचे. महात्मा ऐकता नसे तुम्ही स्तोत्र जे केले बहिर्षी कृत त्यापरी असे. ब्रह्माकृत स्तोत्र सर्व सदहितकार कारण्य प्रांती. एकांती वनवा लागता वना. निर्जने डाकू शस्त्रूंच्या हाती सापडल्या वना. सिंह व्याघ्रा रगजराणी येता पाटी भयप्रद. राजक्रुध वदा धाडी अथवा बंद घालीत. वादळ बुटुनी नाव बुडता सागरामध्ये. महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर. वेदना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित आठवी जो कथा माझी. विघ्नबाधा नव्हे तया मत प्रभावे. सिंहादी डाको वैरांची स्मरता पळती दुर्विघ्ने मनमाही अशी ही ऋषीवाच बोलूने. बघू चंडिका चंड विक्रम पाहत सर्व देवांशी तेथे ती देवी ती गुप्त झाली देवता स्वाधिकारांशी. निर्भय भोगू लागले यज्ञ भागसुरा सर्व प्राप्त होण्यास लागला. शुभ निशुभ देवीने मारले दैत्य भीषण जग द्विंदवंशी. ते वदता उग्र अतुल विक्रमी राहिले. दैत्य गेले पाताळ भूमीचे वरी. राजा भगवती अंबासुरी असुरे नित्यरूपती. जगता रक्षणासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा. तीच विश्वाची मोहिनी जगत जन्म देते. प्रार्थिता तुष्ट होनी वृद्धी विज्ञान दान दे. भूपळा ती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे. प्रलयांती महामारी रूप धारण जी करी. समयी सात होते समयी
सात होते ज्या जन्मा सृष्टीरूपती सनातनी तीच देवी समयी सर्वास रक्षिते अभुदयाची या वेळी लक्ष्मी रूपे मिळे जना दारिद्र्य दुर्गा भागे अभावी तीच लागत सुती करता पूजनीय गंध धूप फुलाधिक देत ती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती श्री अच्युतवराच्युतायाम प्राकृत भाव टीकां श्री मार्कंडे पुराणे सर्वकान्वंतरे देवी महात्मे द्वादश अध्याय श्री कुलदेवता चूर्ण अर्पणमस्त अध्याय 13 देवीचा वर प्राप्त झाला राजा सुरतवंशाशी ध्यान ओम बाल सूर्या परिकांती चतुर्भाव त्रिलोचना ध्यातो शिवाजीच्या हाती पाशा कुशवरा भय ओम ऋषिवाच ऐसे बोलला राजा देवी महात्मा होता गावावायचा देवीचा जगधारण ती करी विद्योतपती तिचे हाती विष्णू माया भगवती तिचेसाठी तुम्ही वंश मोहित अन्य लोक हे आता मही सर्वत्र पुढे होतील मोहिताया परमेश्वरी ज्यावे शरण राजीच्या आराधकाशी ती मोक्ष भोग सर्व स्वर्गादी देतेस मार्कंडे वाच कोष्टिनी मुनी वेदांचे राजा सुरत ऐकुनी सतया सुब्रत सभाग्या ऋषी सकरी वंदना ममता राजाचू तिने राजाच्या हातून होता खिन्ना 3 रूप महामुने तया बोधे राजवंश नदी तटी अंबिके दर्शनासाठी तात्काळ बसले तपा देवी सुक्त जपे वंश निमग्र तपसाधनी पूजते षोडश दोघे देवीची मूर्ती मातीची अल्पहारी प्रथम ते पुढे हार वर्जून एकाग्रमन लावणी चेतन तपी मांडती आपले रक्त देवोनी स्वप्राणबली वाहत राधिती निमाने 3 वर्ष महातवे प्रसन्न दर्शन देई चंडिका त्याशी बोले देवी वाच राजवंश ते तुमच्या अभिलाषासे मनी मागा सर्वच मी देते तपे संतुष्ट झाली मार्कंड वच दुसऱ्या जन्मी राजश्री अखंड रूप मागत जन्मी शत्रुनाशगत राज मिळ म्हणे विरक्त वंश तो सुज्ञ ममत्व मी पण नसो निरासक्त करी ऐसे नम्रत्वे ज्ञान मागते विवाच राजा अल्पदिनी आता राजला विजेत ते तुझे शत्रू एक न राहिले भोगशी स्थिर संपत्ते ते मर्दत होशी व्यसना बालक सावर्णिक म्हणून आम्ही ख्यात होशील परत विषय वैश्वर्य तुझ्या चित्ती जो वर मज मागणे तो मी तुझं वर दे मोक्षार्थ ज्ञान पावशी मार्कंडे वाच ऐसे वर दिली दोघा अभिलाषित देवीने भक्ती स्तोत्र ते करते ऐकून देवी अंबिका अंतर्धान देते झाली सुरश्रेष्ठ शस्त्रीय सूर्याचा पुत्र होणी सावर्णिक म्हणू होईल ऐसे अशीच देवीचे सुरश्रेष्ठ शस्त्रीया सूर्याचा पुत्र होऊनी सावर्णिक म्हणू होईल क्लीम ओम श्री अच्युत विराचितां प्राकृत भावटिकाय श्री मार्कंडेपणे सर्वकंत्रे देवी महात्म्य त्रयोदशाध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्ते एक माळ श्री नवार्ण मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विचे। ऋग्वेदायुक्त देवी सूक्त महर्षिणी अभृंगा अभंगनांची वाककन्या ज्ञानवत जे देवी स्वरूप जी देवी स्वरूप ती झाली तिचे उद्गार सूक्त हे ओम मित्याष्टचस्य सूक्तस्य वागांभृणी ऋषी सच्चिद सुखात्मक सर्वगतः परमात्मा देवता द्वितीय रुच जगतिष्ठानां सृष्टयोपछंद देवी महात्म्ये पाठे विनियोगा ध्यानमं सिंहासन शिशकरे मरक्ता चारिभुजा शोभती शंखचक्र धनुषरसा धरुणे त्रिनेत्र जे ते जाळते बाजूबंद कटे नुपुरे कटीशी का नादे कटी सूत्रते दुर्गा दुर्गाती हारी निस श्रावणी दाता दिसे रत्न दे देवी सूक्त ओम न ओम श्री ओम मी रुद्र वसु आदित्य विश्वदेवी स्वरूपे वसे मी मित्र वरुण इंद्राग्नी अश्विन पुत्र ते मी सोम त्वष्टा पुत्र पुषाशी भागाशी करी धारण मी श्रेष्ठ यजमानाची यज्ञ साफल्य संपदा श्री आदिश्वरी धनदा ब्रह्म्योका पूज देवता श्री स्थित या संसारी देवांचे मीच श्रेय मी खाद्यान्न सर्वांचे सर्व कर्मास कारण नेनती दीनते होती एकत्व उपदेश हा मी सांगते तव तत्व सुर नर सेविती जया लाभती मत्कृपा भावे ब्रह्मा ऋषी सरस्वती ब्रह्मद्वेषी असुरांच्या वधार्थ रुद्र घे शर मी धैर्य दुर्बळांचे पृथ्वी आकाशी व्याप्त मी आकाश परमात्मा उद्भव जल पृथ्वीचा स्वर्गादी लोकास्पर्शुनी सर्व लोकात व्याप्त मी स्वच्छने रचिम्य विश्वानव पृथ्वीहून पर स्वतंत्र पवनायसे माझे महात्म्य हे असे इति श्री अच्युतायं प्राकृत भावटिका वेदयुक्त देवी सूक्त श्री कुलदेवता चरणार्पणस्त तंत्रयुक्त देवी सूक्त नमदेवी महादेवी शिवेश नित्य वदन नम प्राकृतिक कल्याणी मे वंदितो तुला नित्य वदन रौद्रशी गौरी धात्री नमो नमः ज्योत्स्नामयी चंद्ररूपा सौख्यरूपा नम सदा शरणागत कल्याणी सिद्धिरूप नमो नमः दैत्यांचे लक्ष्मी राजांचे उमाकांते दुर्गा तू दुर्गांपार तुसार सर्वकारिणी ख्याती आणि तू कृष्णा धुम्रेशी नित्यवदन अतिसौम्य अति रौद्र वारंवार प्रणवा नम हे जगदाधार कृतिदेवी नमो नमः जी देवी सकळा माझी विष्णू माया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळायुष्यत नमो नव तसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये बुद्धी रूपे अस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सर्व प्राण्यांच्या निद्रा रूपे अस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझे श्रुदा रूपे अस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये छाया रूपे अस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी शक्ती रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई तृषा रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये क्षमा रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी यजाती रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई लज्जा रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये शांती रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी श्रद्धा रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई कांती रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः
जी देवी सकळामध्ये लक्ष्मी रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी वृत्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई स्मृती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये दया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो. जी देवी सकळा माझी दृष्टी रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये माता रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये भ्रांती रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. आदी इंद्रांची अधिष्ठात्री सर्व प्राण्यात व्याप्ती जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः. चैतन्य रूपे जी सर्व रूप सर्व व्यापनी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. अभिष्टे लाभे सत्वी जिला सुर जय सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंब ईश्वरी नसम्मा विपदा कुणीतरी उदंड देत्या ग्रासित आम्हा सुरा प्रणाम मी करतो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिला जनी आम्हा न राहावं विपदा कदा कुणी. तंत्रयुक्त देवी सुक्त श्री कुलदेवता चरणार्पण संप्राधानिक रहस्य ओम या सप्तशती रहस्यत्रयासी अनुष्टुप छंद नारायण ऋषी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती पावयासी जपावे. राजा बोले चंडिकेचे सांगतील तुम्हा कथा सांगाव्या अवतारांच्या प्रधान प्रकृती आता विप्र वराहामी नम आराधना मला यथार्थ रूपे सांगावी साधना देवी प्राप्तीची ऋषीबले राजा एक रहस्य गुप्त सांगता भाविक भक्त अनन्यासे कधी मी न निरोपिले सकळादी महालक्ष्मी त्रिगुणा परमेश्वरी दृश्य स्वरूपाचे व्याप्त या सकळ्या जगा मातू लिंग गदा ढाल पान पात्र चतुर्भुजा नागलिंगान योनी जी धरी हाती राजिया तप्त कांचना वर्णाची तप्त कांचनभूषणा शून्य या जगता लागे प्रकाश एक देवीचा सर्वर्थ शून्य लोकांची पाहुणी परमेश्वरी धरी जी रूप परम तामसे एक उत्तम गळल्या काजळा जैसे श्रेष्ठ दाडा सुशोभित विशाल लोचना नारी कटीसी पतली दिसे खडग पात्र शिर ढाल हाती घेती चतुर्भुजा बंद हार वक्षासी मुंडमाला तिच्या शिरी महालक्ष्मी ती बोले तामसी देवता तेथे मी कोण माझे कर्तव्य सांग माते नम तुला श्रेष्ठ तामसी देवीसी महालक्ष्मी वदे तदा ठेवते तुझं मी नाव सांगते कर्म जे तुझे महामाया महाकाली महामारी श्रोधादृषा निद्रादृषा एकवीर कालरात्री दुरत्या ऐसी तुझी नाम माला कर्तव्य करता जुळे सक्रिय नाम जे घेती पावती सुखते जन बोलोनी हे महालक्ष्मी स्वरूप दुसरे धरी सत्वगुणाने ते शुद्ध गौरीती चंद्रिका जशी अक्षमाला कुशधरा वाणी पुस्तक धारणी ऐसी ती देवता श्रेष्ठ नामे संबोधली तिला महाविद्या महावाणी भारती वाक संस्कृती आर्य ब्राह्मणी कामधेनु वेदगर्भा मतीश्वरी तेव्हा म्हणे महालक्ष्मी महाकाली सरस्वती योगश्री पुरुष जोडे निर्मावे आपुले गुणे बोलुनिया महालक्ष्मी स्त्री पुरुष दंपती निर्मित से तया काली श्रीजी सुज्ञ कमलासन ब्रह्मावधी वीरजी नामदेयी निरोत्तमा श्रीपद्य कमला लक्ष्मी नारीसी नामदे तिचे महाकाली सरस्वती निर्मिती पुरुष स्त्रिया तयाची ठेवी जी का नामरूपे निविधी तो नीलकंठ रक्तभाऊ श्वेतांग चंद्रशेखर ते झाले नारी पुरुष महाकालीच्या गुणे तो रुद्र शंकर स्थानक पर त्रयलोचन त्रयी विद्या कामधेनु ती स्त्री भाषाशरस्वरा सरस्वती गौर नारी श्यामलंग पुरुषा करी जी नावे त्या दोघांची सांगता एक राजिया विष्णू कृष्ण हरिकेशी वासुदेव जनार्दनो मा गौरी सती चंडी सुंदरी सुभागा शिवा आयुष्याच्या तीन युती झाल्या पुरुष तत्क्षणी गुंज हे नेनती अज्ञानाती वर्मास जाणती त्रयी विद्या सरस्वती लक्ष्मी विधीशी दिली रुद्रा वरदात्री गौरी वासुदेवास लक्ष्मी सरस्वती सवे ब्रह्मा ब्रह्मांड भवी तसे गौरीसह रुद्रदेव करी ब्रह्मांड भेदन त्या ब्रह्मांडी महातत्व पंचभूत समस्त हे स्थावर जंगम रूपे विश्वाची वृद्धी झाली लक्ष्मीसह श्री विष्णूंनी पोषेले सकला प्रति गौरीसह महादेव सर्व संहार तो करी राजा महालक्ष्मी ऐसे सर्व सत्व महेश्वरी निराकारती साकार नाना नामे धरी तसे म्हणून अनेक नामे स्तोत्र माले गुंफ ती एकची नाम घेऊन तिचे स्तोत्र नव्हे पुरे श्री प्राधानिक रसे टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विराचित्तम श्री कुलदेवता
वीरचित्तं श्रीकुलदेवता चरणार्पणमस्तु। वैकृतिक रहस्य ऋषी बोलेले ओम त्रिगुणा देवी तामसी सात्विक ती शर्वा चंडिका दुर्गा भद्रा भगवती असे योग निद्रा ती विष्णूंची महाकली तमगुणा मधुकैटभना शर्त ब्रह्मसूत्र तिचे करी दशवक्त्रा दशभुजा दशपादा जनप्रभा विशालती सुशोभित नेत्रमाला दशत्रय दीप्त दशन दाडाती भीमरूपा भयंकर रूप सौभाग्य कांतीश्री प्राप्त स्थान तयाची हे खडगबाण गदाशूल शंख चक्र शंख भूषिंडी ही परी धनुष्य परिगमुंड रक्ता स्रावी धरतसे अशी ही वैष्णवी माया महाकाली दुरा त्या आराधिता वंश होई पूजकासी चराचर व देवतांगातुनी झाली वीरभूत महाप्रभा त्रिगुणा ही लक्ष्मी देवी साक्षात महिषामर्दिनी श्वेताना नीलभुजा श्वेतस्तनमंडला रक्तकटी रक्तपादा नील जांगा जयजी सुचित्र घना चित्रा जी मल्यांबर विभूषणा चित्रानुलेपना कांती रूप सौभाग्यशालिनी अष्टदशभुजा भुजा श्री 30 सहस्रभुजा सती आयुधे सांगतो आता उजव्यापासून डावीची अक्षमाला पद्यबाण खडग वज्र चक्र गदा त्रिशूल परशु शंख शक्ती घंटानी पाशतो दंड ढाल पान मात्र धनुषती कमंडलू अलंकृत भुजा यांनी बैसली कमलावरी सर्व देव महिषा महालक्ष्मी अशी नृपा पूजिता सर्व लोकांचा देवांचा स्वामी गौरीच्या जन्मली दे ती सत्व वेक गुणाश्रय साक्षात सरस्वती ती शुभासुर विनाशिनी अष्टभुजा हाती बाण मुसळ शूल चक्र ती शंख घंटा हल युधनु धरी राजा महाबल भक्तीने पूजित ऐसी लाभे सर्वज्ञता जीवा शुभ निशुभ शुभ सुरा संवारी रणरंगी जी स्वरूप त्रय हे ऐसे राजा तुझ निवेदले पृथकोपासना आता त्रिमूर्तीचे परिस हे दक्षिणेशी महाकाली वामभागे सरस्वती मध्यभागे महालक्ष्मी त्रिमूर्ती पूजने महालक्ष्मीची मागे पूजा ब्रह्मा सरस्वती दक्षिणेची गौरी रुद्र वामगे विष्णू लक्ष्मी तीन पुढती महालक्ष्मीच्या अष्टदशभुजे प्रति महामावकाली वामागे दक्षिणेशी सरस्वती राजा त्यांच्या पूजनाची दक्षिणे कालपूजने पूजा वा मृत्यू वामागे अरिष्ट शांती पूजने शुभ नाशिनी जी देवी अष्टभुजेशी पूजने तिच्या सवे नवशक्ती पूजा भाव ठेवणी दक्षिणेशी रुद्र पूजा वा मागी श्री गणेश तंत्रयुक्त देवी सुक्ताने करावे लक्ष्मी पूजन चरित्र स्तोत्र ते मंत्र ज्याचे त्यानेच गावनी पूजावे त्रयमूर्तीसी ऐका किंवा अनेक त्या महाकाली महालक्ष्मी म्हणतात सरस्वती पाप पुण्य त्यांच्या हाती त्या त्रिलोक महेश्वरी महिषा तक देवीसी पूजा तोच जगतप्रभू म्हणून पूजना योग्य चंडिका भक्तवत्सला अर्घ्यादिकलंकारे गंधपुष्पादी अक्षता धूप दीप नैवेद्य पूजा अर्पावी देवीसी दैत्य भक्ष वाहुनी करती तामसी पूजा सात्विक नम्र पूजा षोडशार्पती कापूर तांबूल भावे चंद्र सुमनादिके वामागी महिषासुर भग मस्तक पूजने दुर्गेच्या हातून जो का दैत्य सद्गतीत पावला दक्षिण वाहन सिंह धर्माचे चिन्ह पूजने धर्मधरी तसे विश्वादेवीचा सिंह तो असे पूजन उत्तर हे स्तोत्र एकाग्र करणे मग मध्यम चरित्र तेव्हा वाचावे हात जोडणे प्रथम उत्तरार्धे ऐसा तो पाठ निष्फळ पाठ समस्त झालिया प्रदक्षिणा नमस्कार कृतिक निरालस जगदंबा वदावी हात जोडुनी सप्तशीचे हे श्लोक मंत्र रूप महागुणी तीळ घृत युक्त खीर करावे हवना सवे सप्तशतीमध्ये स्तोत्र उच्चारे हवना करा नाम मंत्र उपचाराने महालक्ष्मी पूजने मनेंद्रियासे रोधावे वदावे ध्यात देवेसी आपण बोलूनी जीवा व्हावे तद्रूप भक्तीने भक्तीने असा भक्तीने पूजित रोज जो परमेश्वरी सद्भाग्य पूर्ण भोगोनी सायुज्य त्यास देवीचे दररोज नसे पूजा चंडीचे ज्यांच्या घरी पुण्य त्याचे जळे सारे कोपता परमेश्वरी म्हणून पूजा भूपळा सर्व लोक महेश्वरी तंत्रोक्त पूजिता नित्य चंडिका सौख्य देईल इति श्री ओमिती वैकृतिक रहस्य टीका प्राकृत भावर श्री अच्युत विरचित्त वीरचित्त श्री
कुलदेवता चरणार्पणमस्तु. मूर्तिरस ऋषिबोलम नंदा या नावाची नंदकन्निका सत्विता पूजिता विश्वभक्ता दिन होतेसे कनकोत्तम कांती ती. सोनेरी वस्त्र सुंदर देवी सुवर्ण लतिका कनकोत्तम भूषणा चतुर्भुजा पाशा कुशेष पद्य शंखे सुशोभित इंदिरा कमला लक्ष्मी ती. श्री रक्तांबुजसना ती जी रक्तदंतिका नामे देवी सांगितली तुला आता स्वरूपवर्धीना. ऐक निर्भयकारी जय. रक्तवस्त्रा रक्तवर्णा रक्त सर्वांगभूषणा रक्तायुधा रक्तनेत्रा रक्तकेशा ती भीषणा. रक्ततीक्ष्ण नका रक्तदशना रक्तदंतिका. स्त्रीसे प्रियपती जैसा भक्ता सेवी तशीचही. पृथ्वी परी विशाल ती सुमेरू युगल स्तनी लांब रुंद स्थूल मोठे आकारे ते मनोहर ते कर कशपरी दीप्त सर्वानंद पयोनिधी. या संत पाने भक्तांच्या पुरती सर्व कामना. खडग पान पात्र हल हाती मुसळ जी धरी. प्रख्यात रक्त चामुंडा देवी योगेश्वरी अशी तिने वापले हे सारे जग स्थावर संगम. जो तिला पूजित भावे व्यापितो चराचरी. प्रतिदिनी करी स्तोत्र रक्षी देवी तया प्रती. प्रेमे पाही निज भक्ता पतीसी सती तेजशी. शाकंबरी नीलवर्ण नीलोत्पल विलोचना गंभीर नाभी त्रिवळी भूषित कोशादरी. कर्कश शिखर ऐसी गोलपृष्ठ घनस्तनी. पान पद्यधरी हाती धनुष मुठीसी असे. पुष्य पलव मुलादी फल शाक असे करी. शुधा तृषा मृत्यू भया हरती जय सुधा रसे. शाकंभरी शताक्षी ती म्हणती परमेश्वरी. विख्यात रूप दुर्गेचे कांतिमान मनोहर विशोका दृष्ट दमनी. शमनी दुरिता पदा उमा गौरी सती चंडी कालिका तीच पार्वती. शाकंभरी स्तोत्र ध्यान जप पूजन वंदन. अक्षय फलते देई अक्षय फलते देई. अन्नपानामृत त्वरे. भीमा देवी नीलवर्णा दाडा दात चाक चकाकती विशाल लोचना श्री ती. गोल स्थूल पयोधरा चंद्रहास खडग शिर डमरू पान मात्र घे. एकवीर काल रात्री कामदाधी प्रशंसी तेज दूरदर्श ऐसे जी. भांबरी प्रशंसती चित्रानुलेपना देवी. चित्राभरण भूषिता चित्राभ्रमण पाणी ती. महामारी प्रशंसती अशा सांगितल्या मूर्ती. चंडिकेच्या जनेश्वरा जगन्माता चंडिका ही विख्यात कामधेनूची. तिचे सरसे गुप्त भक्त्या सांगणे वृदा. आख्यान दिव्य मूर्तीचे अभिष्ट फलदायक. साधना करून सर्व करा चिंतन देवीचे. सप्तजन्मार्जित घोर ब्रह्महत्याधिक पातक. सप्तशती पाठ मात्रे क्लीमिषे सर्वनाशती. देवीचे ध्यान विख्यात अत्यंत गुह्य बोली लो जयाने पुरती. सर्व मनविचित भावना प्रसादे सर्व मान्यत्व. देवी सर्व जगन्मयी म्हणून ती विश्वरूपा नमित परमेश्वरी. मूर्ती रहस्य टीका प्राकृत भाव. श्री अच्युत विरचित्तम श्री कुलदेवता चरणार्पणस्तु. देवा प्रशमापन स्तोत्रा प्रसोत्सर जय. हातुनी होती हातून माझे अमानंदास. मापी दे मला तू परमेश्वरी. आव्हान न जाणे मी न जाणे. विसर्जन नेणे पूजन मापी दे मला तू परमेश्वरी. मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी. मी पूजन जे केले पावे सापडले तव कृपे. शतापराधी जरी जो अंबिके नाम घेते से सद्गती लाभे त्याला. ब्रह्माजी देऊ न शके मी अपराधी शरण आलो हे जगदंबिके. दयेचे पात्र हो गे जशी इच्छा तसे करी. अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिक तया गुणे. ते करी माप हो देवी प्रसन्न परमेश्वरी. कांतेश्वरी जगन्माता सच्चिदानंद विग्रही. माझी पूजा करी गोड तुष्ट हो परमेश्वरी. गुह्या होनी अति गुह्य तू माझा जप ऐक हा. मज लाभ सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी. मज लाभ सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी. मज लाभ सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी. क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ. श्री अच्युत विरचित्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु.